होणार आहेत। पहा हे दोन खेळाडू सध्या दोन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतात। टीम नितीन योद्धा उत्तन या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत। झेरबॅटच्या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे। पहिल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट आपण सर्वांनी पाहिलं, एक गाव एक क्रिकेटचं फॉर्मॅटचं क्रिकेट तुम्ही सर्वांनी पाहिलं। आज शहरी विभागातील शहरी ग्रामीणचा संघ जे क्रिकेट आहेत ते शहरी विभागातून बिलॉंग होणारे संघ आहेत ते मात्र मैदानावरती दाखल झालेले आहेत। त्यामुळे आज खऱ्या अर्थानं कशा प्रकारचे खेळ होणार, एका बाजूने आपण पाहिलं तर राकेश प्रभू आणि त्यांची संपूर्ण टीम घिवलीचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। सही कहा। और धनंजय, आज ये खुशखबरी की बात भी तो ये है कि आज 7 तारीख है 2025 का महासंग्राम है और 7 कमेंटेटर हमारे इस मैदान पर आए हैं और वाकई में आप देखने जाएंगे तो वहां पर 7 देने की बात है और 7 देने के लिए 7 कमेंटेटर हमारे साथ जुड़े। आइए चलते ये मुकाबले की तरफ। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम लेकर, और एक तरफ बड़ा नाम है इस मैदान पर, गेंदबाजी पर है राकेश बाबू, स्ट्राइक पर है अभिषेक स्ट्राइक पर और नॉन स्ट्राइक पर आप देख रहे हैं तो मैकमिलन गोविंद। एक लाजवाब बल्लेबाजी के जलवे हमें देखने को मिल जाएंगे। लाजवाब क्रिकेट की मेजबानी है। एका बाजूला गिवलीचा ब्रँड राकेश प्रभू तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर उत्तम संघासाठी ज्याने नेहमी उत्तम कामगिरी केली आहे, उत्तमचा अगदी ब्रँड त्याला म्हणता येईल, तोच खेळाडू सध्या मॅकमिलन मैदानावरती आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतोय। अभिषेक स्ट्राइक एंडला आहेत, मॅचला सुरुवात होईल, अंपायर्स रेडी आहेत। पहिला बॉल फेकण्यासाठी आपण पाहिलं तर राकेश प्रभू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पहिला बॉल घेऊन ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आहे, ते सिंगल मात्र मैदानावरती अभिषेकने कंप्लीट केल्यात आणि पहिल्याच बॉलवरती झहीरभाई खातं ओपन करत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 रन अभिषेकच्या खात्यामध्ये। टीम नितीन योद्धा उत्तम संघासाठी। सही कहा धनंजय, शॉर्ट गेंद थी, हल्के हाथों से उस गेंद को खेल दिया था ऑन साइड पर। मिड विकेट से मिडाउन से खिलाड़ी जाकर मिड विकेट पर गेंद को फील कर पाते, 1 रन निकालने का मौका था दोनों बैटर के पास। 1 रन के साथ अभिषेक ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 1 रनों पर। 6 ओवर का मुकाबला, 2 एंड से गेंदबाजी। अब पहली ओवर लेकर राकेश बाबू तैयार है, दूसरी गेंद को स्ट्राइक पर है मैकमिलन गोविंद। आउट साइड खेलना चाहते थे, चेंज अप वेरिएशन किया था, आउट साइड खेलना चाहते थे मगर गेंद बल्ले का समय नहीं। धनंजय, क्या कहना चाहेंगे आप? थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल आपल्या बोटांमध्ये जादू दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर राकेश प्रभू मैदानावरती करतायत आणि पहा हा बॉल पुन्हा एकदा थोडासा बाउन्सही झाला, थोडंसं उचली या बॉलनं घेतली होती तेही मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। पहिल्या 2 बॉलचा खेळ पाहिला ना तर पहिल्या 2 बॉलवरती रन, स्कोर कार्ड वरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाज राकेश प्रभू पुन्हा एकदा रेडी, तिसरा बॉल घेऊन जास्त उचली घेतले आहेत, पंच आता वलटायत, 2 धाब्यांमध्ये फैलावतात आणि दर्शवतात व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 2 धाबा। सही कहा धनंजय, गुड लाइन से उछाल लेकर थोड़ी सी गेंद बल्लेबाज के सर के ऊपर से जाती हुई नजर आई। अंपायर ने उसे देखा, परखा और गेंद को वाइड करार दे दिया। स्कोर में बढ़ती, इसको जाकर पहुंचता हुआ 2 रनों पर एक वार्निंग दी गई है 1 बाउंस की। और अगली गेंद के तैयार मैकमिलन। आउटस्टंप पर आउटसाइड पर खेला, गैप में खेला, आउटसाइड पर मिड विकेट पर खिलाड़ी आ रहा है मगर 1-2 का 4 हो जाएगी गेंद, सीमा रेखा बाहर, ये आता हुआ लाजवाब चौका। मांगेला सर बजावतायत, एक स्कोररची आवश्यकता आहे, स्कोरर पाठवा प्लीज। बेहतरीन शॉट में पुल कर दिया था और गेंद को गुल भी कर दिया। अगली गेंद राकेश बाबू की इस मैदान पर, इसको जाकर बतावा 6। आउटसाइड खेलना चाहते थे, अपील हुई मगर अंपायर ने उसे नकारा है। गेंद थोड़ी सी इंपैक्ट देखे गया और लेग बाई का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर बढ़ती हुई 7 बिना कोई नुकसान की इस मैदान पर उत्थन की टीम की। धनंजय, क्या कहना चाहेंगे कि अपील की गई अंपायर के बाद अंपायर ने उसे नकारा? नितीन योद्धा उत्तनचा संघ सध्याच्या घडीला आपण पाहता 4 बॉलचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय, धावा धावफलकावरती 7 धावा आणि नितीन योद्धा उत्तन संघाला खास करून शुभेच्छा आल्यात। नरेश पाटील प्रत्यय हॉटेल आगरीकट्टाचे मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात खास करून नितीन योद्धा उत्तन या संघाला। पहा बॉल खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल टाकला राकेश प्रभू या खेळाडूनं मैदानावरती आणि धावा धावफलकावरती 7। पुढचा बॉल, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न
बॉलला मात्र खेळून काढलाय, चेंडू मात्र चालला मिड विकेटला, खेळाडू वेगाने पुढे आलाय, एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सुरुवात एक चौकार तर मैदानावरती जहीरबाई खेळला गेलाय, परंतु धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर आतापर्यंत रोखण्यामध्ये राकेश प्रभू यांना यश लाभलेलं आहे. धावा धावफलकावरती 8, शेवटचा बॉल हा मैदानावरती शिल्लक असेल. सही कहा सर जी, इस मैदान पर एक लाजवाब गेंदबाजी, वहां पर एक वाइड आया, चौका आने के बाद भी अभी तक 5 गेंदों में 8 रन खर्चे गए हैं राकेश बाबू के द्वारा, मगर अगली गेंद मैकमिलन खेलने के तैयार हो जाएंगे. राकेश बाबू की अगली गेंद ऑफ स्टंप पर आउट साइड पर खेल दिया, गेंद हवा में, मगर खिलाड़ी को बना दे कि दर्शक बन जाएंगे दीवाने. गेंद सीमारे के बाद 6 रन. वरती समाप्त झाला. धावफलकावरती धावा 14 धावा. आक्रमण करायचं होतं शेवटच्या बॉलवरती मॅकमिलनला, आणि पहा मॅकमिलनच्या बॅटमधून आलेला हा दमदार कडक स्ट्रोक 6 धाब्यांसाठी आपण पाहिलं. मिड विकेट बाउंड्री लाईन अगदी क्लिअर करत असताना हा बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेत, आणि 6 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा, 14 ऑन स्कोर कार्ड लगावण्यात आलेले आहेत. टीम नितीन योद्धा उत्तनचा संघ खेळतो राज भोईर यांच्याकडून देखील या संघाला शुभेच्छा आहेत, आपले धन्यवाद असणार आहेत. 1 ओव्हर 14 रन. झेरबाई काय सांगाल, एक फ्लाइंग स्टार्ट मैदानावरती पाहायला मिळतं असं म्हणता येईल? सही कहा सर जी, 14 का रन रेट इस मैदान पर अगर रखा जाए तो इस मैदान पर हमें 75 से 80 रन देखने को मिल जाएंगे धनंजय. और बहुत ही बेहतरीन बल्लेबाज भी है उत्तन के बल्लेबाजों के बाद मैकमिलन गोविंद जब तक बल्लेबाजी कर रहे हैं तो इस मैदान पर उनकी बल्लेबाजी में जलवे देखे, क्योंकि ऑल इंडिया ओपन के एक लाजवाब खिलाड़ी माने गए, और राकेश बाबू ने बहुत साल भी क्रिकेट को खेला है. अगदी योग्य आपण म्हटलं की एका बाजूला बऱ्याच वेळी आपण पाहिलं तर खास करून मॅकमिलनलाही पाहिलं, त्याच्यानंतर समोर असलेले राकेश प्रभू यांना आपण पाहिलं. ऑल इंडिया लेवलचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे, आणि मॅकमिलन गोविंद वर्सेस राकेश प्रभूच्या रेसमध्ये तिथे मॅकमिलन जिंकला असंच म्हणता येणार आहेत, कारण की त्यानं शेवटी ठोकलेला षटकार, त्यापूर्वी आलेला चौकार, आणि रन मात्र ज्या वाढल्या होत्या ना, खास करून आपण पाहिलं तर नितीन योद्धा उत्तन संघाच्या त्या पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट 14 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल दुसरं षटक हाताळण्यासाठी चिराग मैदानावरती दाखल होतोय. हे षटक महत्वाचं असणार चिराग यांचं ओएसडी बॉयज गिवली या संघाच्या माध्यमातून सेकंड ओव्हर कशा प्रकारे हाताळलं जातं हे पाहण्यासारखं असणार आहेत. याच कारण रन रेटनं चाललं तर प्रोजेक्ट स्कोर सध्या स्क्रीनवरती दाखवतो 84, 84 धावेपर्यंत तुम्ही पोहोचू शकतायत. प्रयत्न कशा प्रकारे होणार आहेत त्याची चर्चा होणार आहे. सही कहा धनंजय, ऑफ स्टंप पर ऑन साइड पर गेंद को खेल दिया, बड़ा गैप है, फाइनल एक बॉल के बाद 4 रनों के लिए फरार. कमांडी आपण पाहिलं तर स्टंपच्या बाहेर आले, त्याच्यानंतर बॅटला अगदी आपण पाहिलं प्रॉपर तिथे फिरवत असताना रेंज मध्ये बॉल घेऊन बॉलला पाठवून दिलं सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आलाय. चिरागच्या अगेन्स्ट खेळलेला अभिषेक यांच्या बॅट मधून हा चौकार. 4 धाबा, 4 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धाबा. 1.1 ओव्हर्स. स्विच हिट खेळायचं होतं, परंतु बॉल पडल्यानंतर मात्र बाहेर निघालं. पंच मात्र व्हायलात, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 19 धावा. पंचांशी अगदी चर्चा करतात, पंच तेच सांगतात की व्हाईट लाईनच्या अगदी बाहेर गेल्यानंतर तो चेंडू मात्र सुबैर मारा, व्हाईट बॉल मात्र दर्शवला जाईल. तेच पंच मात्र आकाश मांगेला या ठिकाणी दर्शवत असताना धावसंख्या 19 धावा. सही कहा धनंजय, अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद अंदर के करीब आई चिराग द्वारा एक लाजवाब गेंद बैकअप किया अपनी गेंद पर, पहले वाइड दिया गया था, उसके बाद अंदर के करीब लेकर आए इस गेंद को, बल्लेबाज अभिषेक बीट हुए और एक अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ चिराग द्वारा. अगली गेंद अभिषेक की लाती हुई, बेटा खा मारने का शुरू था, बीच टाइम है गेंद हवा में कैच का बॉल का था. फाइन लेग पर खिलाड़ी जब तक आएंगे गेंद को निकल जाएगी, गेंद मारने के बाद 4 रन. बॅट मधून त्या ठिकाणी स्ट्रोक खेळला गेला चिरागच्या अगेन्स्ट. स्क्रीनवरती डीबेन लाईव्ह वरती पुन्हा तुम्हाला दाखवलं जातात चिराग गोलंदाजीवरती चिरागच्या माध्यमातून हाताळला गेलेला हा बॉल. बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, पाठीमागे खेळलेला हा अगदी फॉलोइंग स्वीपर्स म्हणता येईल. झैरबाई कशा प्रकारे खेळलाय पहा, तिथे क्षेत्ररक्षक होते, पाठलाग केला, बॉल हाताला लागला होता, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला चौकारासाठी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधायचा होता परंतु गॅप शोधू शकले नाहीत. सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केलंय अभिषेक आणि मॅकमिलनच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 24 धावा.
सही कहा धनंजय, बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा दिखा। अगर डायरेक्ट थ्रू आता तो फिर घातक हो जाता था मैकमिलन गोइंग के लिए, मगर बेहतरीन फील्डिंग थी वहां पर, उतनी बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा। स्कोर आगे जाकर होता हुआ 24 बिना कोई नुकसान के। उत्तन टीम का चिराग गेंदबाजी पर है, टीम के लिए दूसरा, अपने लिए पहला ओवर लेकर तैयार है। अगली गेंद मैकमिलन की लाती भी, और अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद स्विंग होती हुई सीधी विकेट कीपर राकेश बाबू के हाथ में चुपते और जाती हुई डॉट बॉल। धनंजय क्या कहना चाहेंगे, बैकअप किया चिराग ने इस मैदान पर? चांगला बॉल टाकला त्या ठिकाणी, पहा पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत चिरागच्या माध्यमातून आता गेलेला बॉल, डॉट बॉल येतो संघाच्या धावसंख्या फलकावरती 24 विदाउट लॉस। शेवटचा बॉल बाकी असेल, चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानावरती टाकलाय का, तर यस डेफिनेटली चांगला बॉल टाकलाय। षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल, 2-2 षटका, जसं अखेरीस धाव फलकावरती धाबा आहेत 24 धाबा। पहिल्या षटकामध्ये आलं होतं 14 रन, या षटकामध्ये धाबा येतात 10 आणि 2 षटकानंतर धाव फलकावरती धाबा आहेत नितीन योद्धा उत्तन या संघाच्या 24 धाबा बिनबाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात। विकेट नाही आला पण चांगली सुरुवात मैदानावरती केलंय ती उत्तनच्या संघानं। एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊया तिसऱ्या षटकाकडे। चिराग ने बैकअप किया, पहली गेंद पर चौका, उसके बाद वाइड बॉल, उसके बाद फिर से भिंडी गेंद और 1 रन के साथ सिर्फ 6 गेंदों में 8-10 रन दिए और टीम की रन संख्या 24 बिना कोई नुकसान के। नितिन योद्धा उत्तन टीम की एक लाजवाब साझेदारी इस मैदान पर जुड़ रही है और गेंदबाजी पर तीसरा ओवर लेकर तैयार होते हुए राकेश प्रभु हमारे कॉम बॉक्स एंड से इस मैदान पर गेंदबाजी होती हुई तीसरे ओवर की, क्योंकि एक तरफ आप देख रहे खारी एंड से गेंदबाजी की थी, वहां पर चिराग ने बैकअप किया अपने टीम के लिए, मगर बल्लेबाजों को 24 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है। धनंजय पाटील क्या कहना चाहेंगे आप? अजूनही 24 बॉलचा खेळ बाकी आहेत। यापूर्वी आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर स्क्रीनवरती दाखवला होता, कशा प्रकारे रन व्हायला हव्यात। सध्या स्क्रीनवरती प्रोजेक्टेड स्कोर 72 दाखवते। 12च्या सरासरीने तुम्ही चाललं ना तर 6 ओव्हरमध्ये 72 तुमच्या होऊ शकतात रन। राकेश प्रभू, पहिलाच बॉल राकेशचा चांगला पाहायला मिळाला, तर बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्यात आला। त्या ठिकाणी अभिषेक यांना बीट करत असताना धावफलकावरती धाबा 24 धाबा। अभिषेकनं 7 चेंडूमध्ये 11 धाबा झेर आतापर्यंत बनवल्यात आणि मॅकमिलननं आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 10 धाबा बनवलेल्या आहेत। धावफलकावरती धाबा 24 धाबा। सही कहा धनंजय, वहां पर राकेश बाबू की शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे अभिषेक, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पा रहे। गेंद सीधी विकेट कीपर के दर्शन। अगली गेंद राकेश बाबू राइट आर्म विकेट से अभिषेक के लिए खेला, गेंद जा रही है शॉट फाइन लेग पर, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन जरूर मिल जाएगा। 1 रन के साथ अभिषेक आगे जाकर पहुंचेंगे 12 पर, टीम को पहुंचाएंगे 25 रनों पर। धनंजय क्या कहना चाहेंगे, अभी भी बात की जाए तो इस मैदान पर ज्यावेळी राकेश प्रभूच्या अगेन्स्ट अभिषेक केला त्यावेळी त्याने स्ट्रगलिंग केलेत, ज्यावेळी राकेश प्रभू यांच्या जवळपास मॅकमिलन आला त्यावेळी तिथे दोघांमध्ये आपण पाहिलं तर ते जुगलबंदीचं क्रिकेटही पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे आता हे द्वंद्व युद्ध मैदानावरती या दोन खेळाडूंमध्ये असणार आहेत। बेस वर्सेस बेसची लढाई, मॅकमिलन वर्सेस राकेश। पुढे क्रॉस बॅटे खेळायचा प्रयत्न, बॉलला कळला, टर्न केला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येत आहेत। 1 रन कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोखीम पत्करणारी रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये मॅकमिलनची एक मोठी विकेट आलाय, रनआउट आणि रनआउटच्या माध्यमातून मॅकमिलनला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं। गॉन ओएसडी बॉयज गिवळी संघाला आणि ती विकेट आता मैदानावरती घेतलाय, खास करून मॅकमिलन गोविंदची त्याने प्रयत्न केले, तिथे रन घेण्याचा प्रयत्न केला पण ॲक्युरेट पैकी जर बाय ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होत असताना आपण पाहिलं स्क्रीनवरती दाखवलं जात आहेत। एक धाव तर घेतली होती, दुसऱ्या धावेसाठी चांगली फेक केली होती विकेट कीपरच्या दिशेने, बरोबर हा बॉल कॅरी केला आणि फ्रेम मध्ये आलेच नाही त्या ठिकाणी। खास करून आपण पाहिलं तर मॅकमिलन दूर राहिले आणि दूर राहत असताना मॅकमिलनची विकेट आलाय धावा फलकावरती 26। सही कहा, इस मैदान पर एक लाजवाब थ्रो आता हुआ और बेहतरीन बल्लेबाजी इस मैदान पर मॅकमिलन को लौटना पड़ेगा, एक बड़ा विकेट गिरता हुआ। धनंजय क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच मॅकमिलनची एक मोठी विकेट आली, 7 चेंडूमध्ये 11 धावा करून तो सध्या तंबूच्या दिशेने परतलाय। नितीन योद्धा उत्तन संघाची धावसंख्या 26 धावा 26, एक विकेट। नेक्स्ट नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत, नंबर 3 वरती। आज नेक्सन कशा प्रकारे बॅटिंग करतात तेही पाहण्यासारखं असणार आहे। धावा फलकावरती 26,
NCC कप 2025 आपण सर्व पाहतायत. वर्ष 26वा, पर्व 26वा. करंट रन रेट 10.40च्या सरासरीनं सध्या मैदानावरती हा खेळ सुरू आहे. OSD बॉयज गिवली संघानं कमबॅक केलेत आणि कमबॅक करणारी विकेट त्यांनी मैदानावरती मिळवलेले आहेत. त्यामुळे विश्वास दाखवला होता राकेश प्रभूवरती आणि राकेश प्रभू आतापर्यंत त्या विश्वासाला सार्थ ठरणारी कामगिरी ही त्याने मैदानावरती केलेली आहे. 26 लॉस ऑफ 1 विकेट. 3 बॉल महत्वाचे असणार आहेत झैरभाई. सही कहा धनंजय. इस मैदान पर राकेश प्रभु की बेहतरीन गेंद, उतनी लाजवाब फील्डिंग थी, उतनी बेहतरीन थ्रो इस मैदान पर. न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए अगली गेंद साइड खेलना चाहते हैं, लाइन से उछाल देती हुई, जागते रहो का आदेश देती हुई सीधी विकेट कीपर की दशा में डॉट बॉल. धनंजय क्या कहेंगे राकेश बाबू की इस गेंद बारे में? चांगला बॉल, जितके हाईट या खेळाडूच्या तितकेच तो बॉल आपण पाहिलं तर रिलीज चांगले करतोय. आणि दुसरी गोष्ट या खेळाडूमध्ये असलेलं व्हेरिएशन हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज म्हणून प्रामुख्याने झैरभाई तुमच्यामध्ये वेगवेगळे बॉल हाताळण्याची कला असायला हवी आणि त्याचमध्ये आपण पाहिलं तर राकेश प्रभू सध्या दाखवून देत आहेत कशा प्रकारे गोलंदाजी करायची. धावा फलकावरती 26 रन 1 गडी बाद. 5वा बॉल पूल केलाय, फटका छान खेळलाय, बॉल मात्र निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला आलेला हा खणखणीत 6. बॅट मधून 6 धावा पहा. अभिषेकने शॉर्ट बॉल त्याच्यासाठी रेडी होता, त्यानं पूल केला आणि 6 धावा मात्र मैदानावरती घेत असताना धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर वाढल्यात 32. 32 धावा. सही कहा धनंजय. क्या शॉट गेंद थी, पूल एंड पावरफुल. एक लाजवाब बल्लेबाजी अभिषेक के द्वारा. अगली गेंद अभिषेक खेलने के तैयार. आउटसाइड पर गेंद को खेल दिया, गेंद फाइन लेग पर जा रही है, खिलाड़ी बन जाएंगे दर्शक. जैसी मारे के बाद यह तो 4 रन. फलकावरती 36 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 36. पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर नितीन योद्धा उत्तन संघाची ही धावफलक आपण धावसंख्या सध्याच्या घडल्या स्कोर कार्डवरती पाहू शकतायत. 3 ओव्हरचा खेळ अजूनही मैदानावरती येणं बाकी आहेत आणि 3 षटकांचा खेळ कशा प्रकारे असणार आहेत याचं धावतं समालोचन घेऊन पुन्हा झैरभाई आणि त्यांच्या जोडीने भरत राऊत सर जॉईंड आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. शुक्रिया धनंजय. एक लाजवाब शॉट मैक्सवेल के बल्ले से हमने देखा. अब अभिषेक स्ट्राइक पर है. 34 ओवर की कहानी लेकर चिराग तैयार होते हुए 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ एक बेहतरीन मुकाबला अभिषेक बना चिराग के बीच हमें देखने को मिल जाएगा. बेहतरीन थ्रो आया था और मैकमिलन क्या उस रन की जरूरत थी, ये तो आने वाला समय तय करेगा. मगर दोस्तों क्या बेहतरीन वो कॉलिंग होना था. यस नो वेट. चिराग की अगली गेंद अभिषेक के लिए आते हुए ऑफ स्टंप के बाहर गेंद, दोनों हाथ खुल गए. अंपायर के वाइड बॉल का इशारा. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या 37 रनों पर जाती हुई 1 विकेट के नुकसान पर योद्धा उत्तन टीम की हमारे साथ भरत राव सर जी जुड़ते हुए उनका भी दिल के गहराई से इस्तेकबाल और स्वागत रहेगा. अगली गेंद चिराग की आउटसाइड खेला, मिस टाइम शॉट है. राकेश प्रभु आ रहे कैच के लिए, ले पाएंगे कैच और ले लिया कैच. बल्लेबाज अभिषेक खेली को लगता हुआ विराम गॉन. धन्यवाद डीची. आणि नक्कीच हे गाणं जे वाजवलं गेलं झैरभाई, हे गाणं खास तुमच्यासाठी वाजवलं गेलं होतं गाणं. झैरभाई काय खेळ अभिषेक, अप्रतिम अद्भुत मी म्हणेल असा खेळ अभिषेक यांचा. पहिला 12 धावा आपल्या टीमसाठी अभिषेकानं बनवल्यास 37 धावा या आपण पळकावर पाहतोय नितीन योद्धा उत्तन या टीमचा. 3.1 चेंडूंचा खेळ संपला आहे. ही मॅच रफ अँड अप होईल कारण दोन्ही संघ नामांकित संघ आहेत. एका साईडला आपण पाहतोय OSD बॉयज दिवली संघ, तर एका साईडला आपण नितीन योद्धा उत्तनचा संघ. आणि दोन्ही संघ नामांकित का आहेत कारण या दोन्ही संघामध्ये आपण एका साईडला पाहिलं तर मॅकमिलन गोविंद एक ऑल इंडिया खेळाडू आहे आणि एका साईडला आपण पाहिलं तर राकेश प्रभू हा देखील एक ऑल इंडिया खेळाडू आहे. म्हणजे राकेशला आपण दांडी टीमच्या माध्यमातून देखील भरपूर क्रिकेट खेळताना पाहिले.
सही कहा सर जी। इस मैदान पर निखिल न्यू बैटर मैदान पर दाखिल हो जाएंगे। चौथा ओवर चलता हुआ मैदान पर चिराग को मिलती हुई सफलता। एक बेहतरीन गेंद थी और ऑन साइड खेलने गए थे वहां पर अभिषेक, मगर नाकाम। बैट का टो लगा और गेंद ने उछाल लेती हुई सीधी विकेट कीपर। और सर जी आपने सही कहा, इस मैदान पर हमारे लिए वो गाना बजा था, मगर डीजे ऑपरेटर पर कौन है? यहाँ के मास्टर एंड ब्लास्टर, कमेंटेटर और उसके बाद डीजे ऑपरेटर भी, सब काम को अंजाम देने वाली व्यक्ति तुकाराम मंगेतर सर जी। तो एक एक गीत सबके लिए उस मैदान पर डीजे ऑपरेटर के द्वारा बजता हुआ नजर आएगा। अगली गेंद चिराग की इस मैदान पर निखिल स्ट्राइक पर आते हुए नजर आएंगे। एक बड़ा मुकाबला एनसीसी ट्रॉफी 2025 में आप देख रहे 26वां साल लाजवाब है। थोड़ी सी दिक्कतें चिराग के आई है, मगर मुकाबले की शुरुआत होती हुई एक लाजवाब मुकाबला है। 3 ओवर के लिए आवाज को आप सुन रहे थे धनंजय बाडेसर जी का, उसका भी बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे। और हमारे साथ अभी कॉम बॉक्स में जुड़े हैं हमारे भरत राउत सर जी। अगली गेंद चिराग की इस मैदान पर ऑफ स्टंप पर आया, ऑन साइड खेलना चाहते हैं, बैट और गेंद का संबंध नहीं। गेंद विकेट कीपर के 10 में डॉट बॉल। भरत सर जी क्या कहना चाहेंगे आप? वापसी करण्याचा प्रयत्न 101% रिप्ले तुम्ही पाहू शकाल। जहीर यावेळेस अतिशय सुंदर चेंडू, थोडंसं आपण टर्न पाहिला, स्विन पाहिला, चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतो, म्हणजे कुठेतरी म्हणायचं गेलं तर लेग ब्रेक हा आपण यावेळेस पाहिला। वापसी करण्याचा 101% प्रयत्न असेल या ठिकाणी। जागा बनवली होती, शफल झाला होता, ऑफ साइडला चेंडू हवेत खेळला जातोय, मागे फिल्डर प्रयत्न करत होता, हा कॅच होऊ शकला असता, मग दोघांचंही कॉलिंग होतं डायरेक्ट हिट तर झालाय। कॅच जरी सुटला गेला तरी मात्र स्ट्राइक एंड वर डायरेक्ट हिट लागला गेलाय चेंडू, मात्र डिसिजन पेंडिंग आहे। थर्ड अंपायर रेफर केलाय। चला या वळूया आपण तिसऱ्या पंचांच्या दिशेनं, काय निर्णय येईल निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल। मात्र काय क्षेत्ररक्षण केलं गेलं इथे। जहीर दोघांपैकी एका फिल्डरनं कॉल जरी केला असता तरी देखील तो कॅच होऊ शकला असता। दोघांचाही कॉल नव्हता, दोघांच्या मधोमध चेंडू पडला गेला, त्यानंतर चेंडू फील्ड झाल्यानंतर जो थ्रो केला गेला स्ट्राइक एंड वर तो मात्र अप्रतिम केला गेला। सही का भरत सर जी। इस मैदान पर लाईट बंद करायची आहे, ग्राउंडची लाईट ऑन झालेली आहे। और भरत सर जी आपने सही कहा, क्योंकि वहां पर कॉलिंग थी, दोनों खिलाड़ी आए थे, मगर दोनों खिलाड़ी के बीच में वो गेम के लिए आप रिप्ले देखिए या ठिकाणी आपण पाहू शकाल अगदी क्लोज आहे या ठिकाणी। काय निर्णय येईल पाहू शकाल तुम्ही डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून। यस या ठिकाणी नॉट आउट, बॅटर सेफ आहे, अगदी व्यवस्थित क्रीजमध्ये तुम्ही पाहू शकाल, अगदी व्यवस्थित। देखिए डीबीएन लाइव का कवरेज क्या लाजवाब, वहां पर थ्रो आया था मगर सीधा कैमरे में उस गेंद को कैच भी किया गया था। दूध का दूध पानी का पानी, लाजवाब कवरेज डीबीएन लाइव द्वारा, इसे कहते हैं लाइव कवरेज। लाजवाब, कोई खिलाड़ी के ऊपर मन क्षमता ना हो, क्योंकि अंपायर भी थे, अंपायर ने सीधा देखा कि हमें ना डिसीजन आया, मगर सीधा थर्ड अंपायर पर वो निर्णय को भेजा और दूध का दूध पानी का पानी इस मैदान पर होता हुआ नजर आया। बेहतरीन निखिल सेव होते हुए नजर आया। अगली गेंद निखिल खेलने तैयार, चिराग गेंदबाजी वह है, लाजवाब मुकाबला चलता हुआ। आउट साइड बेन को खेल दिया, गेंद फाइनल क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक इनको फील किया जाएगा, 1 को 2 में रनर का मौका बनेगा, कॉलिंग होना चाहिए यस नो वेट। ये कॉल टूटा दिल टूट जाएगा, बल्लेबाज को लौटना होगा, क्योंकि इससे पहले आपने रनर का विकेट गंवाया है, और कौन सा विकेट गंवाया था? मैकमिलन का। इसे देखना होगा, क्योंकि ये क्रिकेट का खेल है दोस्तों, बदलने में देरी नहीं लगती। भरत जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेट म्हटलं तर सरड्याहून अधिक रंग बदलणारा हा खेळ आहे। कुठल्या क्षणी काय घडेल मैदानाच्या आतमध्ये कुणीही भाकीत करू शकत नाहीयेत, कारण आपण पहिल्या दिवसापासून जहीर या ठिकाणी आहात या स्पर्धेमध्ये, आणि पहिल्या दिवसापासून आपण अनेक खेळ बदलताना पाहिलेत या ठिकाणी। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, यावेळेस चांगला चेंडू होता, पडल्याचा चेंडू आतमध्ये आला होता। यस बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय। एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल, थोडासा धोका रिक्स पत्करली होती या ठिकाणी, स्वीकारला होता धोका, तो म्हणजे निखिल यांना। एंड ऑफ द ओव्हर नंबर 4 रिप्ले तुम्ही पाहू शकाल, अगदी चेंडू पडल्यानंतर 8 टर्न गेला होता, आतमध्ये वळण घेतलं चेंडूनं, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि सेफ आहे, बॅटर सेफ आहे, अगदी वेळेवर पोहोचला गेला। क्या बेहतरीन थ्रो आ रहा है, देखिए क्या फील्डिंग चली है, दोनों टीमें पैकेज की तरह मैदान पर अंपायर पर निर्णय जरूर आ रहे हैं, मगर क्या बेहतरीन थ्रो आया था, मगर चिराग ने गेंद को कलेक्ट किया था। अब जहीर 3 षटकांमध्ये 36 धावा आल्या होत्या, 12च्या करंट रन रेटनं मी तर म्हणेल या ठिकाणी उत्तम संघ खेळत होता। मध्ये उत्तम म्हटलं तर उत्तम जे नाव आहे
त्या उत्तम टीम कडून उत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होता, मात्र या कुठेतरी धावसंख्येला आळा घालण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. सही कहा सर जी. चिराग गेंदबाजी पर अच्छा गेंदबाजी अपनी उंगली की जादू मैदान पर फेरी है. ओवर नंबर 4 का खेल समाप्त, रन संख्या जाकर पहुंची हुई 41, 2 विकेट के नुकसान पर. आइए एक छोटा सा ब्रेक में सुनते हैं मधुर संगीत, फिर 5वीं ओवर की कहानी को लेकर तैयार होते मैदान पर. रॉयल स्टनर मीरा रोड टीम कॅप्टन आणि आंबेश 11 विरार टीम कॅप्टन आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रॉयल स्टनर मीरा रोड टीम कॅप्टन आणि आंबेश 11 विरार टीम कॅप्टन आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिला पण जहीर 10.25 हा करंट रन रेट आहे. याच करंट रन रेटने खेळत राहिलात तर 62, इथून थोडासा वेग वाढवला म्हणजे जवळपास 12च्या रन रेट मध्ये खेळला गेला तर 65 आणि 14च्या रन रेट मध्ये खेळला गेला तर 69 धावा या तुम्ही फलकावर बनवू शकता. आणि 3 योद्धा उत्तम संघ. सही का बरस सजी. इस मैदान पर नितिन योद्धा उत्तम टीम के बल्लेबाजों को अब घेर खोलना होगा. 2 ओवर का खेल आपके पास बचा है. यहाँ पर घेर बदलने की तारीख इस मैदान पर, क्योंकि वहां पर मैकमिलन जब तक मैदान पर थे कि अच्छी शुरुआत करके दी थी बल्लेबाजों ने, मगर वहां पर मैकमिलन आउट होने के बाद थोड़ी सी टीम बागपुर पर, मगर चिराग की गेंदबाजी इस मैदान पर अपनी उंगली की जादू फेरी और बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं दिया. 3 ओवर में 36 से 34 ओवर का खेल समाप्त हुआ. टीम की रन संख्या 41, 2 विकेट के नुकसान पर है. अभी भी 12 गेंदों का खेल आना बाकी. गेंदबाजी पर क्या जयेश आए गेंदबाजी पर, जन्मेश आएंगे गेंदबाजी पर. आउट साइड पर पैरों में गेंद गेंद को आउट साइड खेला जा. गेंद फाइल एक बार जाती हुई जब तक खिलाड़ी गेंद का पीछा करेंगे. गेंद उनके हवा के बाहर, गेंद सीमारे के बाहर. 4 रन. अप्रतिम कोळवाट टप्प्याचा चेंडू होता, अगदी कोहदून काढला त्या चेंडूला. चौकार, महत्वपूर्ण चौकार. धावसंख्येला वेग. धावसंख्या झाली आहे तब्बल 45 धावा या फलकावर पाहायला मिळाल्या. रिप्ले तुम्ही पाहू शकाल. यावेळेस अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू होता. फ्लिकचा फटका आपण म्हणजे फ्लिक ऑफ द रिक्स हा स्ट्रोक खेळला गेलाय. चांगला फटका. 4 धावा चौकार या ठिकाणी मिळाला या फटक्यावर. शॉर्ट बॉल होता आणि या शॉर्ट बॉलला हवेत खेळलं जात आहे. डीप लॉंग ऑनला फिल्डर आहे चेलच्या खाली. चुकी मुळीच त्या ठिकाणी झाली नाहीये. खेळ संपलाय. नेक्सनचा आउट. भरत सर जी, आज आपको ऐसा लग रहा है कि डीजे ऑपरेटर पर गई से एक लाजवाब आ रही है, क्या वो गीत उस मैच को रोमांच बनाएगी? क्या कहना चाहेंगे भरत सर जी आप? तुकाराम मांगेला आहेत ऑपरेटर जहीर, आणि तुकाराम मांगेला जिथे असतात तिथे काय घडतं हे मला सांगण्याची गरज नाहीये. मग तो कॉमेंट्री बॉक्स असू द्या किंवा डीजे ऑपरेटरचं काम असू द्या किंवा मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी असू द्या, सगळ्या गोष्टीमध्ये अव्वल नेहमी त्यांचं आपण काम पाहिलंय. त्याच्यामुळे कदाचित ते भले त्यांच्या हातामध्ये त्यांच्या माईक नाही, मात्र गाण्याच्या माध्यमातून देखील या मॅचला एका हाय लेवल पर्यंत नेण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. सही कहा सर जी, एक लाजवाब व्यक्ति है और बेहतरीन कमेंटेटर उससे अच्छा, मगर न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए दिलजी लाए हैं. अब बल्लेबाजों को खेल खोलना है. 10 गेंदों का खेल आना बाकी. स्कोर की बात कीजिए तो 45 बने, मगर ये 10 गेंदे क्या अंदाज में खेले जाएंगे बल्लेबाजों के द्वारा, ये देखना होगा. राइट आर्म राउंड विकेट. ऑफ स्टंप पर गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी कटती हुई सीधे विकेट कीपर के 10 स्थानों में देखिए एंगल कट करते हुए गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. सर जी क्या कहना चाहेंगे आप? अँगल क्युरेट करणारा चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर तुम्ही पाहू शकाल भरपूर चेंडू बाहेर वळतोय. आउट स्विन आपण म्हणू शकू. एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न बॅटरने त्या ठिकाणी केला होता आणि या कारणास्तव मात्र बॅट आणि बॉलचं त्या ठिकाणी प्रॉपर करेक्शन झालं नाहीये. 45 धावा 4.3 चेंडूचा खेळ संपलाय. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. आतली कड्याचा साठून मात्र चेंडू यष्टीच्या मागे निघून गेला होता. काय गोलंदाजी होत आहे, तेच तरार अप्रतिम गोलंदाजी जन्मेश या गोलंदाजाकडून. सही का धन्यवाद.
भरत सर जी आपने सही कहा, इस मैदान पर क्या अष्टम टू अष्टम गेंदबाजी, बल्लेबाज जितने सफल हो रहे उतनी लाइन टू लाइन गेंदबाजी, वाइड यॉर्कर डालने का प्रयास करते हुए गेंदबाज। आने वाली ये दो गेंदें इस मैदान पर बल्लेबाजों के लिए क्या देकर जाएगी, ये तो आने वाला समय तय करेगा, मगर बल्लेबाजों को आप गेंद बदलने होंगे। 45 पर 3 विकेट इस मैदान पर नितिन योद्धा उत्तन टीम ने गंवाया है। अगली गेंद राइट आर्म राउंड विकेट, फील्ड ऑस्टम आप थोड़ी सी बाहर है, आधा ज्यादा खंडे का इस्तेमाल किया गया गेंदबाजों के द्वारा। गेंद ऑस्टम के बाहर अंपायर का इशारा वाइड बॉल, स्कोर में बढ़ती, इसको जाकर पहुंचा हुआ 46 रनों पर। बरसती 8 गेंदे हैं, 8 गेंदों में कम से कम 15 से 20 रन बने जाएंगे तो ये मैच में मजा भी आएगा। प्रयत्न असेलच, मात्र सुरुवात अप्रतिम झाली होती उत्तन या टीमची। मधला जो वेळ आहे, मधल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं थोडासा खेळ मंदावला होता, धावसंख्या मंदावली होती। इथून पुन्हा एकदा त्या धावसंख्येला चालना देण्याचं काम, स्ट्रेट बॅट फटका डाऊन द ग्राउंड, मात्र इथे देण्यात बदल चौकार अडवण्याचा नितांत प्रयत्न केला होता, मात्र त्या प्रयत्नाला यश नाहीये। अंतिम क्षणी आपण पाहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। कहानी रन संख्या बनती हुई 50 रन। क्या बेहतरीन बल्लेबाजी चली, अब बल्लेबाज अपने घेर को बदलने होंगे, मगर लेकिन लाजवाब शॉट इस मैदान पर देखने को मिलता हुआ नजर आया था। गेंदबाज के सर के ऊपर जमीनी शेयर करती हुई गुदगुदी कराती हुई गेंद सीमा रेखा के बाद 4 रनों के लिए फरार हुई थी। अगली गेंद राइट हम राउंड विकेट से 5 ओवर चलता हुआ मैदान के अंदर, ऑफ स्टंप पर आउट साइड पर खेल दिया। गेंद ने ऊंचाई भी ज्यादा, लंबाई भी ज्यादा, और गेम बाय बाय टाटा, 6 रन कमांडी। फटका होता, बॉडीला थोडं टर्न केलं होतं त्या ठिकाणी, आणि काय दोष फटका खेळला गेला स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या अगदी तो चेंडू बाहेर पडला गेला। अप्रतिम फटका जाहीर भाई, तुम्ही म्हटलं होतं की शेवटचे जवळपास हे 6 ते 7 चेंडू आहेत आणि या शेवटच्या 6 ते 7 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा, योग्य विश्लेषण आपण केलं होतं। इथून 10 ते 12 धावा जर आल्या तर नक्कीच एक चांगला स्कोरबोर्ड, म्हणजे 60च्या पलीकडे नक्कीच उत्तम संघ जाऊ शकेल, आणि तो प्रयत्न जाहीर भाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे। 56 धावा आपण फलकावर पाहतोय, 3 विकेट आतापर्यंत गमावल्या आहेत त्या नितीन योद्धा उत्तन या टीमनं। 6 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक, बघा 11.20 68 तुम्ही बनवू शकता। 12च्या या ओव्हरमध्ये जर 12 धावा आल्या तर नक्कीच 68 धावा आपण फलकावर पाहू शकतोय। इथून जर 14 धावा आल्या या ओव्हरमध्ये तर 70च्या आकड्यापर्यंत उत्तम संघ पोहोचू शकते। चला कॉल देतोय रॉयल स्टनर मीरा रोड टीम कॅप्टन, रॉयल स्टनर मीरा रोड टीम कॅप्टन आपण त्वरित या टॉस बॉक्स मध्ये, आणि आंबेश्वर 11 विरार टीम कॅप्टन, दोन्ही टीम कॅप्टनना शेवटचा कॉल असेल, प्लीज आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय। सही का भरोसा जी, चला दोन्ही कर्णधार आपल्याला पुकार दिली गेली, आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा अशी तुम्हाला विनंती करतोय। आखिरी 6 गेंदों का खेल आना बाकी है। निखिल स्ट्राइक पर है, बल्लेबाजी के जलवे बिखरने के स्कोर जाकर बोता हुआ 56। 56 पर 3 विकेट गिरे हैं नितिन योद्धा उत्थन टीम के। आखिरी ओवर का खेल मैदान पर आना बाकी, आखिरी 6 गेंदें बल्लेबाजों पर राज करने वाली होगी या गेंदबाज राज करेंगे इस मैदान पर। भरोसा जी क्या कहना चाहेंगे आप? सांगू शकत नाहीयेत, प्रयत्न दोन्ही बाजूने केला जाईल। एकतर अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि गोलंदाज जितू आहे, त्याला पूर्ण कल्पना असेल की माझ्या अगेन्स्ट इतर मात्र काउंटर अटॅक केला जाईल, याची पूर्ण कल्पना त्या गोलंदाजाला असेल, आणि इथून मात्र तो त्याचा स्वतःचा बचाव करण्याचा 101% जाहीर भाई प्रयत्न तर नक्कीच करेल। मात्र इथून प्रयत्न असेल 10 ते 12 धावा उत्तन या टीमचा। फ्लाइट दिली होती, फुल टॉस डिलिव्हरी हाताळली गेली होती, मिस्टर स्टोकॅस होता गोलंदाज जेलच्या खाली। यावेळेस पहिल्या चेंडूवर इथे सफलता प्राप्त करतो जितू, फलंदाज बाद मिस्टर निखिल परतीच्या मार्गी आउट। अप्रतिम इनिंग त्या ठिकाणी, 56 धावा, ती जवळपास 4 विकेट फलकावर लागल्या जात आहेत। पहिल्या चेंडूवर रेफर केला जातो, थर्ड अंपायर रेफर या ठिकाणी केला जातोय। बीमर चेक करायचं आहे, तिसऱ्या पंचांना मी विनंती करतोय की आपण यायचं आहे लगेचच, आणि मी विनंती करतो की जो काही तुम्हाला DRS घ्यायचा असेल तो 15 सेकंदाच्या आत घ्या।
यस इथे चेक करायचं आहे की चेंडूची उंची किती आहे. तिसरे पंच आपण प्लीज लगेच यायचं आहे. दिनेश मांगेला तिसरा पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकाल. ते नक्कीच या ठिकाणी चेक करतील आणि योग्य तो निर्णय या ठिकाणी दिला जाईल. आजचा दिवस खरोखरच अंतिम जवळपास मी म्हणेन आपला अंतिम दिवस आहे. जहीर या स्पर्धेचा अंतिम दिवस नाही आहे, मात्र तुझा माझा या जवळपास या स्पर्धेमधील अंतिम दिवस. मात्र खरोखरच नारंगीच्या मैदानावर एखाद्या स्पर्धेचं समालोचन करणं म्हणजे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि अप्रतिम आयोजन नियोजन आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला जातोय या स्पर्धेला. कारण या संपूर्ण पंचकृषीमधील मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमी पाहिलं जातं. NCC चषक नारंगीचा हा जवळपास मानाचा चषक आहे आणि हा मानाचा चषक प्रत्येक संघ आपल्या घरी नेण्यासाठी प्रयत्न करत असतोय. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी योग्य निर्णय नक्कीच दिला जाईल. थडांपार त्या ठिकाणी चेक करतायत. बल्लेबाज इज गॉन. चलिए यहाँ पर विकेट गिरता हुआ और एक बल्लेबाज को लौटना होगा निखिल इस मैदान के बाहर आते हुए. अगदी या ठिकाणी थोडंसं वाकवलं होतं, त्या कारणास्तव कदाचित जो बॉडीचा वेट आहे तो पुढच्या पायावर व्यवस्थित झाला ना, बॅकफूटला गेला, मागे गेला आणि तिथून मात्र जो फटका एक्झिक्यूट करा अगदी बॅटच्या टोला म्हणजे खालच्या पट्ट्यावर तो चेंडू लागला गेला आणि या कारणास्तव जो फटका एक्झिक्यूट करायचा होता ऑन साईडला तो फटका मात्र बॅटमधून आला नाहीये. अप्रतिम कॅच पहिल्या चेंडूवर मात्र जिथून सफलता प्राप्त केली आहे. स्लॉग ओव्हर आहे, दडपण असतं की या षटकामध्ये कमीत कमी धावा यायला हव्यात. हा प्रयत्न गोलंदाजाचा असतो, मात्र फलंदाजाचा प्रयत्न असतो अंतिम षटक इथून 10 ते 15 धावा. मात्र काय चेंडू टाकला गेला, बॅटरच्या रेंज पासून भरपूर बाहेर वेगवान चेंडू आणि ती सफलता प्राप्त केली. 56 धावा, 4 विकेट, 5.1 चेंडूंचा खेळ संपला आहे. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज जितू पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर समोर आहे रायनल. बॅक टू द ड्राईव्ह, समोर गोलंदाजा समोर खेळला गेला रायनर इतूर. हा देखील एक नामांकित खेळाडू उत्तम टीम मधील. अनेक सामन्यामध्ये नक्कीच मी तर म्हणेन संकटमोचक देखील ही भूमिका अनेकदा पार पाडली आहे रायनल इतूर यांना आणि त्या खेळाडूला आपण स्ट्राइक एंडवर पाहतोय. सही का भरोसा जी नजर आए हैं. न्यू बैटर मैदान के अंदर एक बल्लेबाजी के जलवे बिखरने होगा. 4 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है. स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार. लो फुट टॉस गेंद ऑन साइड खेलना था. बैक और ठो लगा गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई और 1 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 57. 4 विकेट के नुकसान पर. चलिए दोनों कप्तान अंबेश इलेव्हन विरार और उसके बाद रॉयल स्टार मिरारो दोन्ही कर्णधारांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. लाईट बंद करायची आहे. ग्राउंडची लाईट ऑन झालेली आहे. चेकिंग चालू आहे लाईटची. जहीर तुझं ऐकलं, तुझ्या आवाजामध्ये ते वजन आहे. 57 धावा फलकावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बदल हवाय, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल हवाय. त्या ठिकाणी तो बदल केलाय. एक शॉट थर्डमॅन जे डीपला होते त्यांना मात्र शॉटमध्ये आणून ठेवलाय. थर्डमॅनला ऑन साईडला खेळायचं होतं. पुन्हा एकदा बॅटची कडा लागून चेंडू यष्टीच्या मागे निघून येतोय. सिंगल मिळेल या ठिकाणी. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. ही विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आहे आणि तेच मात्र रायनलला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात रायनल मात्र परततोय डग आउट रिझर्व्ह मध्ये. आउट. आणि झहीरबाईसाठी वाजवले जात आहेत अप्रतिम. कारण मी म्हटलं की आज आमच्या दोघांचाही अंतिम दिवस आहे या स्पर्धेमध्ये. कारण उद्या झहीरबाई यांना एका हल्दी समारंभामध्ये हजर राहायचं आहे, ते देखील त्यांच्या गावी. त्याच्यामुळे वारंवार त्यांच्यासाठी गाणी वाजवली जाते. 58 धावा. मॅचच्या दिशेने आम्ही वळतोय. डेन्झिलला आपण पाहतायत प्रयत्न केला होता पुन्हा स्ट्राईक स्वतःजवळ प्राप्त करण्यासाठी आणि तो प्रयत्न सफळ होतोय. रायनलला मात्र त्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. 5 चेंडू 11 धावसंख्येवर
डेन्झेल खेळतोय इथून मात्र हे शेवटचे 2 चेंडू डेन्झेलला हवे होते आणि तोच प्रयत्न सफल झाला. डेन्झेल स्ट्राईक एंडवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. युहान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. जितू चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर मात्र यावेळेस थोडंसं वळण घेतोय पंच. नक्कीच या ठिकाणी अवांतर चेंडू घोषित करतायत. अवांतर धावेत भर त्या ठिकाणी पडली गेली आहे. धावा झाल्या आहेत त्या 59 धावा. रिप्ले तुम्ही पाहू शकाल. गती थोडीशी कमी केली होती गोलंदाजांना हा चेंडू टाकण्यासाठी. त्या कारणाचा थोडीशी लाईन या ठिकाणी खराब पाहायला मिळाली. 59 झाले आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. एखादा मोठा फटका 60च्या पलीकडे तो प्रयत्न असेल, पण आतापर्यंत जिथून चांगलं षटक आहे. एकही मोठा फटका दिला नाहीये जिथून आतापर्यंत. यावेळेस देखील एक चांगला चेंडू अगदी आतमध्ये वळण घेणारा चेंडू. बॅटची एज लागून चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आणखीन एक विकेट प्राप्त करतो जितू. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर डेन्झेल. बस एक षटकार आणि एक चौकार आपण त्याच्या पाठमधून पाहिलाय. अप्रतिम बॅटिंग. रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगदी चेंडू पडल्यानंतर ते आतमध्ये वळण घेणार तो चेंडू होता. बॅटचा स्पर्श अगदी व्यवस्थितरित्या मी म्हणेन झाला त्या ठिकाणी. अगदी चांगलं या ठिकाणी आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकाल DBN लाईव्हच्या माध्यमातून. चांगलं कॅमेरा वर्क दिसून येत आहे या ठिकाणी. एक महत्वपूर्ण विकेट. सेट बॅटर ज्याने जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घालवला होता आणि जवळपास रायनल इतूर यांची विकेट त्यांनी सॅक्रिफाईस केली होती. स्वतःवर आत्मविश्वास दाखवला होता डेन्झेलनं की मला शेवटचे 2 चेंडू खेळायचे. त्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये एखादा फटका मी माझ्या टीमसाठी मारू शकतोय हा स्वतःवरचा आत्मविश्वास त्यांनी दाखवला होता. मात्र ऐन वेळेवर मात्र त्या ठिकाणी बाद झाला. अंतिम चेंडू 59 धावा फलकावर. गोलंदाज सज्ज आहे. नारंगी खाडी एंडच्या दिशेने येतोय. आणखीन एक चांगला चेंडू आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी येतोय डॉट. या शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी सफलता प्राप्त केली. रन आउटच्या स्वरूपात संघ थांबला गेला. नितीन योद्धा उत्तन 59 या धाव संख्येवर आणि 60 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत. OSD बॉयज रॉयस्टर मिरारोड कर्णधार आलेले आहेत. तर आम्ही विनंती करतो अंबेश 11 विरार आपल्याला विनंती आपण टॉससाठी या. विरार कर्णधार अंबेश 11 विरार चला या नौकर टॉससाठी. मित्रांनो उशीर करू नका. प्रत्येक इनिंगमध्ये आम्ही टॉस केलेला आहे. तर आम्हाला सरकार करा अशी तुम्हाला विनंती करतो. सुंदर आवाज आपण पाहिलात आणि उत्थान 11 या संघाने पहिली फलंदाजी केली. 58 धावा 59 धावांचं आव्हान ठेवलंय. तर आपण नक्कीच पाहणार होतो यानंतर एक मोठी लढत. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आपण टॉससाठी या. मिराटो कर्णधार आलेले आहेत. अंबेश 11 विरार आपल्याला विनंती आहे का आपण या टॉससाठी. चलिए जब तक विरार के कप्तान आ रहे तो एक गीत लेते हैं. डीजे ऑपरेटर को देते हैं मौका. विरार और एक बेहतरीन व्यक्ति हमारे बीच उपस्थित होती भी अंबेश विरार. आइए कप्तान मिरारोड के कप्तान आ चुके हैं. एक बड़ा मुकाबला आपके सामने आ रहा है, करना होगा. और दोस्तों पहली आवाज में अब सुन रहे थे भरत राउत सर जी को. उसके बाद धनंजय ने 3 ओवर के लिए अपना साथ दिया. उसके बाद टॉस के लिए आइए अंबेश 11 बना रॉयल स्टार मिरारोड के बीच. ये पहली फेरी का आखिरी मुकाबला आने वाला है. इसके बाद क्वार्टर फाइनल के मुकाबले आएंगे. मगर दोस्तों आइए हमारे रमेश सर जी के हाथों से ये टॉस हम देखने जा रहे हैं. दोनों टीमों को सम्मान किया जाएगा और कॉम बॉक्स में भी बदलाव किया जाएगा. मगर पहले हमारी दोनों टीमों के
सम्मान करना हमारा परंपरा है। नारंगी की हर साल की तरह एनसीसी ट्रॉफी 2025 का ये महासंग्राम का 26वां साल आप देख रहे हैं। कैमरा चालू है, दोनों कैमरे में आप आएंगे, टेंशन मत लीजिए, डीवीएन लाइव कवरेज है। शुक्रिया हमारे रमेश सर जी अब इस मैदान पर, और अम्बेश 11 विरार के रतन भाई को यहाँ पर सम्मानित किया जाता हुआ एक मैन ऑर्डर देकर, क्योंकि दोस्तों वो कप्तान है इस टीम की, हमारी परंपरा वो चलती हुई। और थोड़ी देर में दोनों टीमों के कप्तान के बाद में सिक्का उछलेगा और हमारे नारंगी के बेहतरीन बल्लेबाज का व्यक्ति रमेश भाई छह ओवर के मुकाबले हैं, दोनों एंड से गेंदबाजी है, 2 ओवर पावर प्ले है। कैसी इस मैदान पर टीम को सामने के रोकना चाहेंगे आप? और आज इस मैदान पर नारंगी के बाद बहुत बार अपनी इस टूर्नामेंट को और हर टूर्नामेंट को इस मैदान पर खेला है, तो कैसा लग रहा है इस मैदान पर आने के बाद? टूर्नामेंट तो बहुत अच्छा है और खेलने में मजा आएगा। शुक्रिया आपको इस मैच के लिए बहुत बहुत बधाई रहेगी। और हम चलते हैं विरार के कप्तान के पास, अम्बेश 11 के रतन भाई है। रतन भाई कैसा लग रहा है इस मैदान पर आने के बाद? पहले बल्लेबाजी करनी है, कितने रन बना पाएंगे इस मैदान पर 6 ओवर में? ओवर में 70-80 रन बनाएंगे। वैसे बल्लेबाज इस मैदान पर आपके पास लाजवाब है, मगर आज इस मैदान पर आने के बाद आपको कैसा लग रहा है? नारंगी ग्राउंड है यार, बोलने की जरूरत नहीं, अच्छा ग्राउंड है। शुक्रिया रतन भाई, आपको बहुत बहुत बधाई रहेगी इस मैच के लिए। टॉस बॉक्स से आवाज ऐसा था, रॉयल स्टार मीरा ने टॉस जीता और पहले कहा हम करेंगे पहले गेंदबाजी, अम्बेश 11 ने इरार टीम को दी है बल्लेबाजी की दावत। सीधा हम चलेंगे हमारे कॉम बॉक्स में 2 आवाजों को लेकर, एक तरफ है तुकाराम मंगेशकर जी और एक तरफ है प्रशांत अरोड़ा जी। ओटू कॉम बॉक्स। यज्ञाचं खातं खोललं जाते डबल का दबा बिन बात 1। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसी चषक 2025 जो क्रिकेटचा महासंग्राम आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील 3रा सामना। एका बाजूला बोईसर गिवलीचा संघ आहे आणि समोर मीरा भाईंदरचा संघ जो उत्तनचा संघ आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी गिवलीच्या संघाची सलामीची जोडी यज्ञेश आणि दुसऱ्या बाजूला राकेश प्रभू अर्थात पोलाड स्ट्रायकर आहे। मागच्या वर्षी देखील पोलाडची एक खेळी, एक आक्रमक खेळी या मैदानानं पाहिली होती आणि तो आता स्ट्रायकर। दुसऱ्या बाजूला रायनर इतूरला जर पाहिलं तर आज या टीमकडे असू द्या किंवा ओपनच्या काही स्पर्धामध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय। तो गोलंदाजीसाठी सज्ज आहे। ऑफ स्टंपच्या बाहेर उसळी थोडासा बीट केला, चेंडू गुडल्यांवरनं थोडासा उसळी घेतलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटची फेस ओपन केली होती। डॉट बॉलची सांगता होता सरा 60 धावांचा पाठलाग जो ओएसडी बॉईज गिवलीला करायचा आहे। राकेश प्रभू सारखा दिग्गज खेळाडू ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, टप्पा पडला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय, रीड करता आला बॅट्समन राकेश प्रभूला। सुप्रीम चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त करणारा खेळाडू मैदानावरती आहे। चेंडू ड्राईव्ह केलाय, जबरदस्त फटका आहे, शानदार कव्हर ड्राईव्ह, चेंडू जाईल डीप एस्ट्रा कव्हरला।
मुंबई T20 मध्ये आपण त्यांचा जन्म पाहिला होता. आज नारिंगीच्या मैदानावरती राकेश प्रभू दाखल झालाय आणि पोलार्ड या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. षटकार मारण्यामध्ये वाकबार, पण दुसऱ्या बाजूला रायननला अप्रतिम गोलंदाजी केली. ज्या पद्धतीनं टप्पा 64 मध्ये ठेवलाय, गोल्डन स्पॉटवरती गोलंदाजी केली आणि त्याच्या डोळ्यापासून थोडासा बाहेर नेण्याचा प्रयत्न केलाय. सुरेख कामगिरी रायननला केली आतापर्यंत. दोन्ही आणि टप्प्याला बरोबर मागे पुढे केले, कधी राखून टप्प्याचा कधी फुल लेन खेळवलाय. हा बघा थोडासा लांब ठेवला, लांब ठेवला, हलक्या हाताने खेळलाय. हे सकम रिजन मध्ये फीड केलं जाईल. हा सॉफ्ट हँड खेळलं होतं. बघा ज्या पद्धतीनं गोलंदाजी चालले त्याच पद्धतीनं कदाचित ती स्ट्रॅटेजी बनली असावी. कोणाच्या अगेन्स्ट काय स्ट्रॅटेजीनं जायचं, कुठल्या डावपेचं ना तुम्ही आक्रमण कोणावरती करायचं आणि कोणाला बचावात्मक खेळायचं याचा अभ्यास करून गिवलीचा संघ देखील दाखल झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धावफलकावरती 3. यज्ञस्तोन राकेश प्रभू एक रायनलचे अत्यंत महत्वपूर्ण षटक आहे. आघाडीचा गोलंदाज आहे, समोरच्या कक्षाकडे गोलंदाजी करतोय. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू फुल लेन टाकलाय. शानदार कामगिरी मैदानावरती करताना रायनल मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं, परंतु ओव्हरथ्रो झालाय आणि त्यामुळे या 2 धावा पूर्ण करेल राकेश प्रभू. आज अगदी पहिल्या चेंडूपासून आपण पाहू शकता OSD बॉयज गिवलीच्या जी टीम आहे डगआउट आहे, त्या डगआउटमध्ये प्रसन्न माहोल आपल्याला बघायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ बघायला 5 ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. कोरबट टप्प्याचा चेंडू ऑफ टाइमच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकला होता. इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु थ्रो चांगला नाहीये. थ्रो अतिशय खराब झाला ओव्हर थ्रोच्या रूपानं. अर्थात इथे गोलंदाज रायनलने देखील चूक केली तो चेंडू गॅदर करत असताना. त्यामुळे या 2 धावा राकेश प्रभू 3 धावा 5 बिनबाद 5 गिवली. मागचा चेंडू जर बघितला तर काही खेळाडूंनी इशारा दिला की रन पुरी झाली होती. रन पूर्ण झालं ना, आता त्यानंतर थ्रो आला होता. या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूच्या खाली. मॅकमिलन पोहोचले होते, हाताला लागलाय, चेंडू निसटलाय. पहिल्यांदा प्रयत्न नाही झाला, शेवटला पाहिलं की आपण पोहोचतोय. चांगलं क्रिकेट दोन्ही बाजूनं. एक चांगला फटका, चांगला स्ट्रोक, तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण मॅकमिलननं केलंय. मॅकमिलनचं परिचित डोळ्यांचं पांढरं क्षेत्ररक्षण पाहू शकता. इथे चेंडू आणि बॅट मध्ये चांगलं मिलन झालं. अगदी डाऊन टाकून खेळलेला दर्जेदार फटका होता, हवेत चेंडू होता. मॅकमिलन अतिशय वेगाने चेंडूच्या दिशेने आला. त्याला माहिती होतं इथे चेंडूला स्पर्श नाही झाला तर चेंडू सीमारेषा पार जाईल. मॅकमिलनने देखील जबरदस्त कामगिरी केली. ओव्हरऑल आपण बघितलं तर पहिल्या षटकात दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार बॅटिंग, त्याचबरोबर क्वालिटी फिल्डिंग झाले, क्लास आपल्याला बघायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 6 बिनबाद 6. ऐकू एक गाणं आणि त्यानंतर परत. कंपॅरिझन बघा आपण काय घडलं होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा नितीन योद्धा उत्तमचा संघ होता 14 वरती आणि आता प्रत्युत्तर देताना थोडीशी सावध सुरुवात केली. OSD बॉईज गिवलीनं थोडंसं सावध पवित्र पहिल्या षटकापर्यंत घेतला होता आणि हेही चांगलं असतं. ज्यावेळेला तुम्ही डावपेच आखता, रणनीती आखता, त्यावेळेला ही बघायचं असतं की आपली ताकद माहिती आहे, स्वतःची स्ट्रेंथ माहिती आहे, बॅटिंग ऑर्डर काय खोलवर आहे, पण प्रतिस्पर्धेची ताकदही तुम्हाला आजमावायची आहे. त्याच्या ताकदीचा अंदाज तुम्हाला घ्यायचा आहे. कदाचित पहिलं षटक होतं ना, तो ताकदीचा अंदाज कदाचित घेतला असावा. OSD बॉईज गिवलीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 आहेत, 30 चेंडूचा खेळ आहे आणि 54 धावा करायचे आहेत. किमान 10 धावा आपल्याला बघायला मिळणार असते, पण मॅकमिलनने केलेली चांगली कामगिरी, अत्यंत सुंदर केलेलं क्षेत्ररक्षण, त्यामुळे धावा 6च आहेत. जर चौकार गेल्याचा धावा 10 पर्यंत पोहोचले असतात, पण हे एक छोटासा फॅक्टर होता जिथे मॅकमिलननं अप्रतिम कामगिरी केली. आकुंडाबादच्या पुढे फुल केला साईडला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती अप्रतिम क्षेत्ररक्षण, छान क्षेत्ररक्षण होतंय. त्यामुळे दोन्ही बाजूला समर्थन असणार आहेत आणि क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये क्षेत्ररक्षण देखील महत्वाचं आहे. हे इथं आता दाखवून देतोय नितीन योद्धा उत्तम संघ आणि त्यांच्या संघाचं नाव काय योद्धा. नितीन योद्धा ते योद्ध्यासारखे मैदानावरती लढत आहेत. वॉरियर्स जसं असताना लढण्याचा प्रयत्न आणि जसं क्षेत्ररक्षण झाले ना, डीप वरती नेक्स्ट आले होतं आणि क्षेत्ररक्षण पाहिलं तर नेक्स्ट लेवलचं आहे. आणि या मैदानावरती जसं क्षेत्ररक्षण पाहिजे ना तसं आहे. चेंडू ज्यावेळेला तुमच्या पुढ्यात येणार, उसळी घेणार, त्यावेळेला जम्प करणं गरजेचं आहे. त्यामुळे 2 गोष्टी आपण नक्की जसा उल्लेख केला आहे, क्वालिटी गोलंदाजी तर नक्कीच आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाजी तितकीच वाईट नाही आहे. बॉलच्या मेरिटवरती खेळलं जातं. आकुटब्या चेंडूला पुल केलं जातं, फ्रंट फूटवरला ड्राईव्ह केलं जातं. हा बघा ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका, चेंडू डीपला प्रोटेक्शन आहे, मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक डीपवरनं आलाय.
डिफीट विकेटला फील्ड होत असताना एक धावे चेंडू होता. काहीच हे पूर्ण चित्र जर पाहिलं, एक क्वालिटी गोलंदाजी, एक चांगली फलंदाजी आणि त्याच्या जोडीला दर्जेदार क्षेत्ररक्षण, या तिन्हींचा मिलाप या सामन्यामध्ये चालू आहे. छान जुगलबंदी पाहायला मिळते. बॅट आणि बॉलमध्ये चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहण्याची संधी तमाम प्रेक्षकांना. 8 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक, सामना करेल बॅट्समन राकेश प्रभू, डाकुरा शैलीदार फलंदाज. या षटकाचा पुढचा चेंडू आहे, ऑन साइडला चेंडू, हल्ला चढवलाय. या चेंडूवरती आक्रमण, चेंडू करतो आकाश भ्रमण, चेंडू सीमारेषा पार, षटकार. वाटला होता स्लॉट मध्ये ओव्हर पिच. रिप्ले आपण बघूया. प्रतीकचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, ओव्हर पिच, ताकद झोकली आणि त्या ताकद झोकत असताना चेंडूला पाठवलं मिड विकेट, बॉन्ड लाईनच्या बाहेर, षटकार. या षटकानं धावफलक जाऊन पोहोचलाय 14 वरती. बघा ऑफ स्टंपच्या बाहेरनं चेंडू घेतला होता. आता थोडी दिशा भरकडले, दिशा एका फटक्यानं, एका यानं जसं म्हणतात की अंगठ्यावरती जर झाला ना, म्हणजे बोटांवरती जर प्रहार झाला तर आपली साईन बिघडते. आता काय झाली, मनावरती आघात झालाय, थोडा मनावरती आघात झालाय. जो षटकार ठोकलाय त्याच्यामुळे प्रतीकवरती दबाव जाणवतोय. धावा आहेत धावफलकावरती 15, 15, 1.3 षटकांचा खेळ झालाय. युअर ॲब्सोल्युटली राईट. आपण निश्चितच सांगितलं की त्या बॉलवरती हल्ला नाही झालाय, मनावरती, तुमच्या मनावरती तो हल्ला झालाय आणि त्यामुळे चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर देखील गेलेला आहे. ऑफ्टनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, पंच दोन्ही हात फैलवतात, हात करतात समांतर, धावा येतात अमांतर. सर्व गोष्टींना पुरून होणारी गोष्ट म्हणजे कष्ट, आणि तुम्ही कष्ट केलं तर या मॅचचं चित्र स्पष्ट होईल. कष्ट महत्वाचे आहेत, कारण हा सामना जिंकायचा तर 27 चेंडू 44 धावा असं आव्हान आहे. सामना रंगत धरून यात काही शंका नाहीये. नक्कीच जसा उल्लेख तुम्ही केलाय, हो रंगतार होता आणि त्याच्यामध्ये रंग भरण्याचे काम राकेश प्रभू पोलाट करतोय. पूलचा षटकार. केला कष्ट, मेहनत तुम्हाला करावी लागणार आणि समोर ज्या ताकदीचा फलंदाज आहे. बघा तुम्ही साईड चेंज केली, राईट आर्म राऊंड आले, पण गेले कुठे, टुवर्ड्स द बॅट्समन, टुवर्ड्स द बॅट्समन गेले तुम्ही. जो आपण अँगल क्रिएट केला ना, तो बॅट्समनच्या दिशेने गेला आणि पोलार्ड पूलचा पॉवरफुल स्ट्रोक, हा सिक्सर पोलार्डच्या बॅटमधनं. 22 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ. टाळ्यांचा गजर होतो इथे. आपण पाहू शकता काय सामना गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. चेंडू मिडल आणि लेग स्टंपला आहे, बॅट्समन चौथ्या स्टंपवरती आहे. पूलचा फटका, खूप चांगलं टायमिंग, बॉडीचा बॅलन्स, बॅट्समिंग चांगलं आहे. अत्यंत सुरेख पद्धतीने, सुंदर पद्धतीने चेंडू या ठिकाणी बॉडी लाईनच्या बाहेर पाठवलाय. राकेश प्रभू खेळतोय 17 वरती. धावफलक धावा 22. ओहो, ताकदीचा वापर, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. यापूर्वी आपण टायमिंग वरती अवलंबून होता आणि आता नितीन योद्धा उत्तम संघ समर्थन देतोय. यापूर्वी आपण बघतो घेवली संघाकडनं टाळ्यांचा गजर झाला होता. इथे जो डगआउट आपल्या समालोचन कक्षामध्ये आहे, अत्यंत मजा येणार. म्हणजे ज्या पद्धतीने हा सामना रंगतोय ना, दोन्ही संघ मातबर आहेत. ऑन साइडला फटका, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडण्याचा प्रयत्न झाला, अयशस्वी झालेला आहे. 2 धावा की 1 धावा, एकाने धावेने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली आता दुसऱ्या षटकामध्ये. एकूण धावा आहेत 23, बिनबाद 23. चर्चा जारी राहील. 24 चेंडू 37 धावांची आवश्यकता. डीजे मास्टर आमच्या बरोबर जॉईन होतील. ऐकूया त्यांचं मधुर संगीत. त्यानंतर तुकाराम मागेला सर आमच्या बरोबर चर्चा करण्याकरता पुन्हा एकदा सिद्ध. याचा हा चेंडू, शेवटचा चेंडू जो दुसऱ्या षटकातील थोडस फ्लिक केलं होतं चेंडूला. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. पहिला तो दूर राहतोय की वाटतोय, शेवटच्या क्षणी हात टाकलाय. या हात टाकला आणि या हातातनं चेंडू निसटला, पण फिल्डिंग चांगली झाली. 3 किंवा 2 धावा या आपल्या टीमसाठी नक्कीच रोखल्या. 24 चेंडूचा खेळ आहे, 37 धावांची आवश्यकता. पहिल्या षटक आलं होतं, ज्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि मागच्या षटकामध्ये आल्यात, त्या षटकामध्ये आल्यात 17 धावा. 24 चेंडू आणि 37 धावा. हे षटक महत्वाचं आहे. हे षटक कमबॅक करण्यासाठी उत्तम नितीन योद्धा, तुम्ही उल्लेख केला योद्धा. कंपॅरिझन बघा, कंपॅरिझन इंटरेस्टिंग आहे. आफ्टर 2 ओव्हर्स नितीन योद्धा 24 आणि ओव्हर्स डी बॉईज घेवली 23.
24-23 खेळ बी 19-20 वाला आहे. या 19-20 वाला खेळ मैदानावरती आहेत. 24 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटपटूंच्या मनामनावर क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी लोकप्रिय मानाची अभिमानाची स्पर्धा NC चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. हे दृश्य पहा, अत्यंत सुंदर पद्धतीनं धनंजय आपल्याला दाखवतोय काय चर्चा होते तिथे, काय चर्चा होते गोलंदाजांमध्ये ती चर्चा. दुसऱ्या बाजूला राकेश प्रभूला देखील त्याने दाखवलंय. 11.5 ची सरासरी करंट रन रेट, रिक्वायर्ड रन रेट 9.25. सामना तुम्ही निमित्त म्हणालात की अटीतटीचा आहे, काही होऊ शकतं या सामन्यामध्ये. आणि हा सामना आहे, शेवटी सामना आहे, हे युद्ध आहे, ही जुगलबंदी आहे, हे द्वंद्व आहे. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व मैदानावरती रंगतंय आणि प्रेक्षकांना तेच पाहायचं आहे. आणि प्रेक्षक त्या आशेने आल्या, जसं तुम्ही बोलला बॅट अँड बॉल मधला द्वंद्व आहे. पण मध्ये चर्चा काय केल्या, डोक्याने थोडंसं चालायचं आहे, थोडंसं डोकंही तुम्हाला चालवायचं आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये क्रिकेटिंग ब्रेन नॉलेज तेही महत्वाचं असणार आहे की अशा क्षणाला कुठला गोलंदाज योग्य ठरेल, बॅटिंग अप्रोच काय ठरेल. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा राकेश प्रभू राहिला तो कॉलवर टप्प्याचा चेंडू, बोलांना थांबवायचा होता असा चेंडू पाहिजे होता. यॉर्करचा वापर केलाय आणि त्या यॉर्करनं फटका, म्हणजे तो बॅट आहे ना, बॅट बॅकलिप मागे गेली पण लवकर खाली आणावी लागली, फटका थोडासा मॅन करावा लागला. 23 चेंडू आणि धावा करायचे 36. 2 मीटरचा खूप चांगला वापर गोलंदाजाने केलाय. आणि टिपिकल मराठीमध्ये सांगायचं झालं तर तुकाराम सर बुंद्यात चेंडू टाकला होता, बुंद्यात टाकलेला चेंडू होता, त्यामुळे बॅकलिपचा जास्त वापर करता आला नाही राकेश प्रभूला. राकेश प्रभूसाठी रायनने टाकला अतिशय योग्य असा चेंडू. बॅटर मैदानावरती यज्ञेश 3 वरती घेतोय. राकेश प्रभू 19, धावफलका दाबा 24. तिसऱ्या षटकाचा खेळ, थर्ड बॅट, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, 1 क्षेत्ररक्षक फाईन लेग मध्ये खेळण्याची जबाबदारी असेल. यज्ञेश 3 वरती बॅटिंग करतोय. रायनन आपल्या गोलंदाजी मार्फत सज्ज असेल. थांबलाय काही क्षणासाठी थांबलाय. गोलंदाजी होते अत्यंत धारदार, फलंदाज करतायत जबरदस्त प्रहार. बॅट आणि बॉल मधलं अद्वितीय द्वंद्व, कोण जिंकेल कोण हरेल आपण पाहतो आहे. NC चषक 2025चा थरार, मनोरंजनाचा डबल बार. ऑन साईडला खेळला चेंडू, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढते. सुंदर क्षेत्ररक्षण आतापर्यंत नितीन योद्धा उत्तम संघाने केलेले आहे आणि उत्तम संघाची कामगिरी उत्तम झाले क्षेत्ररक्षणामध्ये, तितकी चांगली गोलंदाजी. आता दुसऱ्या बाजूला घेवली संघ यज्ञेश आणि राकेश गेअर चेंज करणार का हा प्रश्न आहे. नक्की, जसं तुम्ही उल्लेख केला की उत्तम केलंय, पण काय झालंय थोडंसं उत्तमच्या वरती सर्वोत्तम आहे. आता सर्वोत्तम देण्याची वेळ आली. तुम्ही उत्तम खेळलात, पहिल्या 2 षटकापर्यंत तुमचं क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं झाले, पण आता सर्वोत्तम देण्याची वेळ आले, बेस्ट देण्याची वेळ आले. बेस तुम्हाला द्यायचा आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सर्वोत्तम द्यायचा आहे, बेस द्यायचा आहे, रेस नाही करायची आहे. आणि बेस देताना बेस्ट विकेट, चांगला विकेट प्राप्त केलाय उत्तम प्रभू, राकेश प्रभू डिपार्ट्स. शकतो तो थोडा निराश असेल. त्यानं केलं 19 धावा 11 चेंडू मध्ये. एक ग्राफिक आपल्या समोर येणार आहे. 172चा स्ट्राईक रेट, त्याच्या बॅटमधनं 2 षटकार, तो बाद झालाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय, आता तो देखील पाहूया. निश्चित नवीन बॅटर मैदानात दाखल झालेला आहे, तेही दृश्य तुमच्या समोर असेल. पण तो राकेश प्रभू का बाद झाला, त्याचं कारण काय आहे, धनंजय डीबीएनच्या माध्यमातून आता तुम्हाला दाखवतो आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं होतं, टप्पा पडल्यानंतर थोडासा मिडस्टबून ऑफ्टमच्या दिशेने जाणार चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आपण बघितलं तर लवकर फिरली आणि त्यामुळे चेंडू करत झालं तर स्क्वेअर लेगला चेंडू आला मिड विकेटला. अत्यंत उत्तम प्रकारचा झेल उत्तम संघाच्या खेळाडूने घेतलाय आणि त्यामुळे त्याला 2 मिनिटं समजत नव्हतं की काय घडतंय. चेंडू खूप वरती गेला होता आणि महत्वाचा बळीवार आहे. आता फलंदाज मैदानावरती झालाय, या ठिकाणी मैदानात आलेला आहे तन्मयवरती नजराचे 21 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. तो कारण जर 25 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये आहे. अजूनही सामना संपलेला नाही, अजून शर्यत संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. शर्यत संपलेली नाही, आता कुठे ती चालू झाले. आता ती रफ अँड टफ फाईट सुरू झाले. ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची कडा, डायरेक्ट हिटचा प्रयत्न दोन्ही बाजूला. काय आहे की पहिला तर श्वास रोखला गेला, दम सोडला गेला आणि शेवटी दम धरतोय असं वाटलंय आणि त्यावेळेला थ्रो होतोय की नाही असं एका क्षणाला वाटलं होतं. कुतूहल वाढतंय, उत्सुकता वाढते, उत्कंठा वाढते आणि ते महत्वाचं आहे.
हा सामना आजच्या दिवसभरातला खूप चांगला सामना होणार अशी लक्षणं या ठिकाणी दिसत आहेत. आता हा थ्रो पहा, थ्रो जो केला गेला होता डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच बॅट्समन फ्रेम मध्ये नव्हता. दुसऱ्या एंडला देखील रायनाल तयार होता, परंतु त्यांना पाहिलं की तो क्रीजमध्ये बॅट्समन सुरक्षित आहे, त्यामुळे स्वतःवरती कंट्रोल ठेवला, तो अतिशय महत्वाचा आहे. 26 धावा एका खेळाच्या मोबदल्यामध्ये. रायनाल पुन्हा एकदा सज्ज, कोलवट टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक मॅकमिलन फुल टॉच चेंडूवरती यज्ञची विकेट घे. रायनालने केलाय दुसरा शिकार. अप्रतिम कामगिरी, फलंदाज बाद. पाच चेंडूमध्ये 80चा स्ट्राईक रेट, तो बाद झालाय. त्यानंतर त्याची जागा घेण्याकरता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होणार आहे आणि तो देखील आपण पाहूया. करंट डेट आणि रिक्वायर्ड डेट तुमच्या स्क्रीनवरती आहे. हा नवीन बॅटर अजूनही या ठिकाणी कोणता बॅट्समन येणार प्रश्नचिन्ह पडलंय, बुचकाळ्यात पडलेले आहेत, द्विधांब स्थिती आहे. तुकाराम सर अजूनही बॅटर तयार नाहीये, प्लॅनिंग नाहीये आणि त्याचा परिणाम बॅट्समन लेट झालाय. 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जसं आपण तुम्ही प्लॅनिंगचा उल्लेख केला बघा, इतकी मोठी स्पर्धा तुम्ही खेळता, 6 षटकांचा सामना आहे, किमान पहिले फ्रंटलाईन 5 फलंदाज त्याचा नंबर तर असणारच की बाबा क्रमांक 1, 2 वरती कोण जाणार, 3 हा शफल करणार वर खालून, पण किमान असणार. हा कशा पद्धतीने बाद झाले. यज्ञेश लोअर फुलटा चेंडू होता, खेळायचं होतं, गॅपमध्ये नाही खेळता आलं, समोर मॅकमिलन होते लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आणि मॅकमिलननं हा झेल टिपला. बघा इतका वेळ विचार केला ना, जसं नेहमी म्हणतात ना अपयश, ते अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक तर कोणाचं नाही ऐकल्याने, नाही तर सर्वांचं ऐकल्याने. आपने एक बार आपको सोचना था, लेकिन जो सही किया ना उसका चॉईस भी करना था. चॉईस तुम्हाला करायची होती आणि त्यावेळेला नवीन फलंदाज मैदानावर दाखल आहे. कारण उत्तरने काय केलं, उत्तरने चॉईस केली की तिसरा षटक हाताळणार रायनाल इत्तूर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो विकेट, इतका वेळ घेतला होता तुम्ही, लेट झाले होते फलंदाज यायला, फटका खेळताना लेट झालेत. प्रथमेश गॉन विकेट. एकदा डगआउट मध्ये कोण येते पाहूया. अजूनही बॅटिंग ऑर्डर मध्ये संधी कोणाला मिळणार हा प्रश्न आहे. आता बॅट हातामध्ये भूतपूर्व प्रथमेश बाद झालाय. चर्चा होते राकेश प्रभू बरोबर. 26 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावपलकरती धाबा आहेत तर प्रथमेश आज भोपळा पडू शकले नाहीये, तो बाद झालाय. त्याचे कारण पहा. रायनालची अप्रतिम गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू आहे, इतकी जागा नव्हती कट करण्याकरता, बॅटची कड लागले, त्यानंतर उत्साहाला निश्चितच खतपाली घालणारे हे षटक आहे. आनंदाला या ठिकाणी सुंदर पद्धतीने आपण बघू शकता पाराबर राहिलेलं नाहीये. रायनालची अफलातून गोलंदाजी, 2 षटक 9 धाबा 3 गडी बाद केलेत. नवीन बॅट्समन जितू आलाय. धापक धाबा 26 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. तुकाराम सर या मॅच मध्ये तुमचा प्लॅन तयार असणं गरजेचं आहे. कदाचित त्याचा फटका मैदानावरती बसतोय का ओएसटी बॉईज घेवली संघाला. बिलकुल जसा तुम्ही उल्लेख केला प्लॅन, पण प्लॅन 2 असायला हवे. प्लॅन ए, प्लॅन बी. पहिला वाटलं प्लॅन ए प्रमाणे आपण बरोबर जातोय तर ठीक आहे, प्लॅन ए जर डिस्ट्रॉय होतोय तर प्लॅन ए एक्झिक्यूट करण्याची वेळ ती आली होती. त्याच्यामुळे प्लॅन बी ना, आणि बीचा अर्थच आहे बी पॉझिटिव्ह, सकारात्मक तुम्हाला खेळायचं आहे. 18 चेंडू आणि पाठलाग करायचा आहे. रायनाल इतूरचं मागचं षटक ज्या षटकामध्ये धावा नाही आल्यात, 2 षटकामध्ये 23 होत्या, मागच्या षटकामध्ये 3 धावांनी जे 3 विकेट गेल्यात त्या 3 विकेटनं मॅच पूर्णपणे चेंज झालाय. आता एक फलंदाज तन्मय आहे, दुसऱ्या बाजूला जितू जो आहे नवीन फलंदाज गेला तो नॉन स्ट्राईक उभा आहे, दुसऱ्या बाजूला तन्मय ही जोडी आणि 4थं षटक हाताळण्यासाठी खाडियनकडनं, नारंगी खाडियनकडनं गोलंदाज रेडी होत आहे. मॅकमिलन अनुभव तिथेही आहे. पण हा मॅच जसा तुम्ही उल्लेख केला हा शेवटपर्यंत जाणार, हा मॅच शेवटपर्यंत जाणार. ज्या पद्धतीने दोन्ही संघ खेळतात शेवटपर्यंत जाणार. हुक करायचा होता, मिस टाइम स्ट्रोक. राकेश प्रभूचा विकेट गेल्यानंतर एका पाठोपाठ एक पत्त्याचा बंगला कोसलावा तसा हा पूर्णपणे डाव कोसळलाय. विकेट गॉन. अत्यंत महत्वपूर्ण विकेट मॅकमिलन गोविंदला प्राप्त होतोय आणि अशा रीतीनं आता निश्चितच या मॅच मध्ये बॅकफूट वरती गेलाय ओएसटी बॉईज घेवडीचा संघ. नवीन बॅटर आमचा साहिल कॅमेरामॅन आहे, लगेच तुम्हाला दाखवते की डगआउट मध्ये काय स्थिती आहे, डगआउट मध्ये काय घडतंय, बॅट्समन तयार आहेत की नाही. आता प्लॅन ए तुमचा कोलॅप्स झालाय तुकाराम सर, प्लॅन ए कोलॅप्स झालाय, उद्ध्वस्त केलाय रायनालनं.
अशा आकांक्षाला सुरुंग पण लावलाय, पण अशा वेळेला पुन्हा एकदा या कठीण परिस्थितीमधून राखेतनं फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्हाला उभारी घ्यायची आहे. त्यासाठी मैदानात येणारा खेळाडू आता जितू आपण पाहतोय, त्याचबरोबर त्याच्या साथीला येणारा जो खेळाडू आहे तो देखील महत्वाचा आहे. विकेट गेले आणि विकेट सातत्यानं जाते, प्रेझेंटी लावून बॅट्समन डगआउटमध्ये येत आहेत, ही चिंतेची बाब असेल ओएसटी बॉईज गिवली संघाला. थोडासा वेळ देण्याची आवश्यकता आहे, थोडासा टाइम स्पेंड करण्याची गरज आहे. अशा वेळेला जर पहिला तुम्ही जसा उल्लेख केला प्रेझेंटी, म्हणून मी उल्लेख केला राकेश प्रभूचा तो विकेट, त्यानंतर लागलेली आपण विकेटची झडी, लास्ट बॉल ट्रॅकिंग पाहिलं ना, मागचे जर 6-7 चेंडू जर आपण ट्रॅकिंग पाहिलं ना, तर त्याच्यामध्ये तो रेड सिग्नल आहे विकेटवाला, डब्ल्यू वाला बघा, डब्ल्यू. शेवटचे 7-8 चेंडू पाहिले ज्याच्यावरती 4 विकेट गेल्यात, 4 धावा आल्यात. 8 चेंडूचा खेळ जर पाहिला, त्या 8 चेंडूवरती तुम्ही 4 धावा केल्यात आणि 4 विकेट गमावल्यात. जितकी चांगली स्टार्ट, इतका चांगला सुरुवात तुम्हाला मिळाली. आता पुन्हा एकदा तुम्ही चांगला उल्लेख केला, फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्हाला राखेतनं आता उभारी घ्यायची आहे, वर यायचं आहे, थोडंसं भरारी घ्यायची, उंच भरारी. पण काय माहिती का, सुरुवातीला अंदाजही घ्यायचा आहे, हवेचा घ्यायचा आहे, वातावरणाचा घ्यायचा आहे, तो अंदाज थोडासा घ्यायचा आहे आणि तो अंदाज महत्वाचा असणार आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय, स्ट्राईक केलेला जन्मेश. आकोटा चेंडू पुन्हा एकदा हवेत केला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, थोडंसं दूर राहिले एक धाव. या चेंडूवरती पुन्हा आता थोडासा सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि एक धावेने काय झालं माहिती का, मागच्या 3-4 चेंडूवरचा विकेटचा जो क्रम आहे ना, तो मोमेंटमला तुम्ही थोडासा क्रॅक केले या एका धावेनं. निश्चितच, आणि ते सातत्य पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यशाकडे जात असताना सातत्य महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मॅकमिलनने खूप चांगली कामगिरी केली. यापूर्वी रायनरची जबरदस्त कामगिरी, चेंडू हुक केला गेला होता, हवेत होता, प्रयत्न चांगला झाला रनिंग कॅच घेण्याचा, परंतु चेंडूपासून दूर होता. टप्पा पडल्यानंतर उसळ घेणारा चेंडू आहे, अगदी लॉंग टेनिस स्टाईल खेळून काढलाय. मिड विकेटमध्ये 1 धाव मिळेल. एकेरीनं धावसंख्या वाढते. 4थ्या षटकाचा खेळ आणि धावफलकावरती एकूण धावा आहेत 28. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोडण्याची ताकद आपोआप निर्माण होते, आणि ती ताकद निर्माण करावी लागेल. कारण गोलंदाजी आता आपण बघितलं तर गोलंदाज आणि फलंदाज पूर्णपणे डॉमिनेट केलेला आहे, पूर्णपणे वर्चस्व वातावरण गाजवलेलं आहे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला चेंडूला, लॉंगॉन क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एक धाव या चेंडूवरती पुढं. आणि तुम्ही नक्कीच जसा उल्लेख केला जिंकण्याचा, पण काय माहिती का, जिंकत असताना म्हणजे जिंकण्याची इच्छा तुमची प्रबळ आहे तर हरण्याची भीती बाळगू नका. अशा सामन्यामध्ये जिंकण्याची तुमची इच्छा हरण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ पाहिजे, मोठी पाहिजे, की आम्हाला जिंकायचं आहे. मैदानावरती जितू आहे, पण टीमला सांगायचं की आपण जिंकू. हा आत्मविश्वास त्याला टीमला द्यायचा आहे. जिंकू किंवा मरू या ठिकाणी मैदानावरती शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आहे. हे तुम्हाला पहिले 2 षटकात करायचं होतं, तुम्ही ते केलं नाही. म्हणून आता बघा, इथे क्रमांक 6 वरती बॅट्समन आलाय, 5 वरती बॅट्समन आहे, त्यांना हे करावं लागते. तुम्ही तुमचा रोल केला नाहीत, जी भूमिका तुम्हाला दिली गेली होती ती भूमिका त्याला न्याय दिला नाहीत, म्हणून नाईलाजाने मजबुरी झाले. 13 चेंडू 30 आहे. सामना अजून या ठिकाणी समाप्त झाले नाही, सामना महत्वाचा आहे. त्यासाठी मैदानावरती जिंकू किंवा मरू, जितू आणि जन्मेश मैदानावरती शेवटच्या श्वासापर्यंत लढत आहेत. नक्कीच त्याच्या दोन्ही नावामध्ये जय आहे, त्याच्यामुळे जय हो कोणाचे होणार तेही पाहणार. दुसऱ्या बाजूला तितकाच ताकदीचा आहे मॅकमिलन पुन्हा एकदा सज्ज होतोय. पायावरती चेंडू आधार अपील झालाय, पण थोडंसं बाहेर इम्पॅक्ट झालाय. शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला. शेवटचा 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 30. 12 चेंडूचा खेळ आहे, 30 करायचे आहेत. पहिल्या 2 षटकं गेली होती ती खास करून ओएसडी गिवलीच्या बाजूनं. मागची 2 षटकं गेली आहेत नितीन योद्धा उत्तनच्या बाजूनं. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बघूया गिवली की उत्तन, कोण देणार उत्तर. एक ब्रेक घेऊया आणि येऊया. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. ला 2 नितीन योद्धा उत्तम, 30 ला 4 ओएसडी बॉईज गिवली. मागच्या 2 षटकात ज्या 3-4 विकेट लगेच गेल्यात आणि त्याचा परिणाम मैदानावरती जाणवतोय. आता ज्या इमारती आहेत आपण खालीवर पाहू शकता, हे कंपॅरिझन आहे दोन्ही संघांचं आणि 2 टीमचा जो रंग आहे वेगळा आपण पाहू शकता. अत्यंत महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता आवश्यकता समीकरण पुन्हा एकदा तुमच्या स्क्रीनवरती येईल. रिक्वायरमेंट 15चा आहे. 30 धावांची आवश्यकता.
रिक्वायरमेंट डेट आपण पाहू शकतात ज्यामध्ये 15 चेंडू 30 असं समीकरण असताना मैदानावरती जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेली तर हुकमाचे एक्के सुद्धा वाया जातात. हे षटक सांगणार आहे, हे षटक सांगणार आहे पारडं कोणाचं जड होणार आहे, विजयाच्या दिशेनं वाटचाल कोण करणार आहे. त्यामुळे हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. जन्मे चितूची खेळी देखील तितकंच महत्वाची आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये धमाल कमाल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही बाजूने विचार करायचा जसा तुम्ही उल्लेख केला हे षटक महत्वाचं आहे. हे षटक थोडंसं दिशादर्शक असणार आहे किंवा एखाद्या टीमची दशा ठरवणार आहे. हा सामना कुठल्या दिशेला जाणार आणि कुठल्या टीमची काय दशा होणार त्या पद्धतीने षटक असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय प्रतीक. स्ट्रायकरला फलंदाज जितू. खोलवाटा चेंडू बॉटमॅनचा वापर केला समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला चेंडू जातो वेगाने क्षेत्ररक्षक मॅकमिलन. ओ हो मी म्हटलं ना काय फिल्डिंग झालंय. उत्तम काय फिल्डिंगचा दर्जा नेक्सनचा उल्लेख केला होता पण उत्तमची फिल्डिंग नेक्स्ट लेवलची झाले. सर्वोत्तम फिल्डिंग सध्याच्या घडीला आपण बघतोय. तुकाराम सर हा मॅकमिलन नाहीये, हा चीता आहे चीता. मगाशी ज्या पद्धतीने आपण बघितलं झेल पकडण्याचा प्रयत्न केला तेथे चेंडू पोलार्डचा थांबवला होता. ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू आहे. पंच आमच्या बाजूला वळतायत आणि वाईट बॉलचा इशारा करतायत. मिस्टर इस्टानं धावसंख्या वाढते. निश्चितच या ठिकाणी सामन्याचं चित्र देखील बदलते. 32 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये उजळणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नाचा पाठलाग करत राहा. हे स्वप्न मोठं आहे. एनसी चषक तुम्हाला जिंकायचं आहे त्यामुळे मोठ्या ध्येयानं मैदानावरती उतरायचे प्रयत्न मोठे करावे लागतील. जास्त जास्त प्रयत्न करावे लागतील. कुठं चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न मॅचच्या मधोमध येत नाहीये. डायरेक्ट हिट दोन्ही बाजूला 2 वेळा असा सीन झालाय या मॅच मध्ये. 2 वेळा सीन असं झालं. एक धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 33वा धावफलकावरती. असं तुम्ही स्वप्नांचा उल्लेख केला, चांगला उल्लेख केला. म्हणून म्हणता स्वप्न ती नाही जी तुम्ही झोपल्यावरती बघता. स्वप्न ती तुम्हाला झोपून देत नाहीये. सपना देखो लेकिन बड़ा देखो. अगर सोचना है तो बड़ा सोचो. एक बार आपने सोच अपनी बड़ी कर दी ना तो बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू कर देते. 10 चेंडू 27 धाबांची आवश्यकता. स्ट्रायकरला फलंदाज जितू 3 वरती बॅटिंग करतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका तर चांगला सजवलाय. बघूया काय होतं. एखादा झेल पकडण्याचा प्रयत्न. हा मॅकमिलन नाहीये, हा उत्तमचा चीता आहे. का या ठिकाणी आतापर्यंत फिल्डिंग केले 3 वेळा चेंडू जवळजवळ सीमारेषा पलीकडे जाईल काय अशी शंका आली आणि त्यानंतर मॅकमिलन केलेलं अप्रतिम क्षेत्ररक्षण, डोळ्याचं पाडणं पेणारं क्षेत्ररक्षण आज त्यानं केलंय. आज विजयाच्या मध्ये जर कोण अडवा येत असेल आज गिवली संघाच्या तर तो मॅकमिलन आहे. मॅकमिलन एक इज नाम. आणि मॅकमिलनला तुम्ही नक्की चित्ता जर सांगितलं मी तर सांगेल बाबा ये अंबुजा सिमेंट की दीवार है क्या जो टूटती नाही. असा फिल्डिंग आतापर्यंत मॅकमिलनला या मॅच मध्ये केलंय. वा शरीराच्या दिशेने चेंडू हाताला गेला होता. धाव घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक वेगाने येतो. शॉट लेगला चेंडू राहिला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण लेग बाईचा इशारा इथे येत असताना एका धावेने धावफलक पुढे जाईल. धाव पोहोचतो 36. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा करायचे आहेत. खरं एक मॅकमिलनचा झेल जो ग्रामीण धमाकामध्ये फार व्हायरल झाला होता. एका हातामध्ये मॅकमिलन टिपला होता आणि त्याचा प्रात्यक्षिक या मैदानावरती तोही दाखतोय. निश्चितच अतिशय महत्वाचं षटक आहे. 8 चेंडू 24. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाजाने केले. फटका चांगला आहे. लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल. जन्मेचा संपला खेळ. धक्का क्रमांक 5 गिवली संघ संकटात. जबरदस्त मॅच. हा सामना पहिल्या 2 षटकांचा खेळ पाहिला त्यावेळेला 23 धावा होत्या आणि मागच्या 17 चेंडूचा खेळ झालाय. त्या 17 चेंडूवरती 13 धावा आल्यात. मागच्या 17 चेंडूचा खेळ पाहिला जन्मेश बाद झाल्यात आणि मागच्या 17 चेंडूवरती म्हणून मी म्हटलं तर पोलार्डचा विकेट तो विकेट आणि तिथून बदललेला मॅच तो टर्निंग पॉइंट होता. आणि आई चेंडू बघा कशा पद्धतीने जन्मेश बाद झाले. ऑफस्टम्पच्या बाहेरनं ताकद झोकली होती पण बॅटच्या मधोमध नाही आला. बॅट थोडी हातामध्ये फिरली आणि समोर लॉंग ऑफ लॅक आरामात झेल. जसा मॅकमिलनचा उल्लेख केला त्या ग्रामीण धमाकामधला करण अंबालाचा तो टिपलेला झेल लॉंग ऑफला धावत जाऊन एका हातामध्ये टिपलेला झेल आपण पाहिला होता. आणि का बेस्ट आहे ते मॅकमिलननं या सामन्यामध्ये आतापर्यंत दाखवून दिले. आणि उत्तम संघाचा हा का प्रोफेशनल खेळाडू आहे. तो मैदानावरती चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मनीष मैदानावरती दाखल झालाय.
हो फुलटा चेंडू होता. बॅटरी आतली कड घेते आणि डाव्या अष्टीवरती आलेला आहे. फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल, गोलंदाजी पॉवरफुल. फलंदाज मनीष बॅक टू द पॅबल गॉन. ही चेंडू बघतोय क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, विकेट गॉन. आज जसं आपण चर्चा करतोय डीजेला तांबोडा, कारण एक चांगली चर्चा तुम्ही चढली होती. ज्यावेळेला तुम्ही मैदानावरती उतरता, एखाद्या धावसकेचा पाठलाग करता, तेव्हा तुमच्याजवळ प्लॅन ए बी असणं आम्ही का चर्चा करतोय. कारण इतकी मोठी स्पर्धा तुम्ही खेळता. सुरुवातीला विकेट गेलं तर कोणी 3 नंबरला जाणार, कोण 4 नंबरला जाणार. जर विकेट नाही गेलं, चांगला स्टार्ट मिळालाय, मग ॲज अ त्या स्टार्टला कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी क्रमांक 4 वरती कोण येणार याचा विचार तुम्हाला पहिला करायचा होता. तुम्ही योग्य विश्लेषण केले. त्या थोड्याशा गोंधळामध्ये कदाचित OSD गिवलीचा संघ थोडासा पाठीमागे पडला. ते प्लॅनिंग जे चुकलं, बॅटिंग ऑर्डर तुम्ही शफल केली की पाठवण्यामध्ये थोडासा वेळ घेतला, पण त्याच्यामध्ये वेळामध्ये हा मॅच तुमच्या हातातनं निसटलाय. कधी कधी तुकाराम सर काय होतं, तर एक प्रोफेशनल खेळाडू तुमच्याकडे, व्यावसायिक खेळाडू राकेश प्रभू आहे, तर आपल्याला वाटतं की राकेश प्रभू आहे मैदानावरती, आपल्याला काही काळजी करण्याची गरज नाही, त्यामुळे आपण रिलॅक्स राहतो. कदाचित जास्त रिलॅक्स राहिल्यासारखे आता खेळाडू वाटले. आणि परिणाम पहा, 37 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जितू 6 वरती खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला नाण्याची दुसरी बाजू आहे, आज गोलंदाजी आणि फिल्डिंग अप्रतिम राहिलंय नितीन योद्धा उत्तम संघाचं. बघा कुठून कुठून चेंडू येत आहेत. फुलटॉस चेंडू बॅटला लागतो, स्टंपवरती येतोय. आता तर बघितलं तर शपथ झाल्यानंतर ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. तुकाराम सर खूप चांगलं विश्लेषण करते. नक्की, जसं आपण उल्लेख करता की एकदा का नशीब तुमच्या बाजूने पडलं, मग तुम्ही कुठलाही डाव केला तुमच्या बाजूनेच येणार आहे. आणि तेच मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हटलं ना, कुठलाही तुम्ही डाव टाका तुमच्या बाजूनं ते येणार आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा तिथे आपला फलंदाज चांगली कामगिरी करत होता, पण दुसऱ्या बाजूनं जसा थोडासा वेळ द्यायचा होता, तुम्ही लागोपाठ जे विकेट गमावले ना त्याच्यामध्ये तो मॅच गमावलाय. थोडासा वेळ देण्याची गरज आहे. खेळपट्टीवरती स्थिरावण्याची गरज होती, ती स्थिरावताना कमी पडलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, धावा 22 करायचे आहेत. 38 काढायच्या मोबदल्यामध्ये उलटा चेंडू तरी सुद्धा मोठे फटके घेत नाही, याचा अर्थ दबाव जाणवतोय बॅट्समन वरती. 7 गडी बाद झालेत, सातत्यानं विकेट गेल्या. 1 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. नितीन योद्धा उत्तम संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. विजयाचा सुगंध दरवळायला सुरुवात झाली. मैदानामध्ये चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये उत्तम संघाने. राईट टर्म ओव्हर द विकेट. हो थोडा खराब चेंडू आहे का, खराब चेंडू आहे आणि त्याची आवश्यकता नाही. अगदी षटकार चौकार आला तरी काही फरक पडणार, पण समोरच्याला डोकं वर काढून द्यायची नाही ही जिद्द मनात उराशी बाळगून मैदानावरती नितीन योद्धा उत्तम संघ उतरलाय. नक्की. आणि दुसरं काय की इथून सामना जिंकणार आहेत, पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार, त्याचाही फायदा होणार आहे.
तुम्ही जर चांगली गोलंदाजी केली बघा, एक चेंडू हाताळताना निष्काळजीपणा केला आणि त्याच्यावरती या चौकार आला. तुम्ही चांगलाच खेळ हाताळला होता, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती चौकार जो फक्त विजय आणि पराभवाचं अंतर कमी करू शकेल आणि हा मॅच बातोय जिंकलाय तो 15 धावांनी. मॅच 15 धावांना नितीन योद्धा उत्तरचा संघ विजय होता. अभिनंदन. पण हार्ड लक OSD बॉईज घेवली. इतका चांगला स्टार्ट, इतका चांगली सुरुवात देऊन सुद्धा तुम्हाला ते विजयाचं अंतर पार करता आलं नाही. काहीच्या गोष्टीचं विश्लेषण प्रशांतजी आदवडे यांनी देखील केलं होतं. कारण काल एक मॅच असा झाला होता ज्यावेळेला कामांचा संघ खेळत होता, अशी परिस्थिती होती. पण एक खेळाडू जो राहील अन्सारी मैदानावरती कायम राहिला आणि शेवटपर्यंत जोपर्यंत विजयी होत नाही तोपर्यंत थांबला. कदाचित तो फरक या टीम मध्ये आपण पाहिलाय की कोणी एक खेळाडू राकेश प्रभूची जागा भरून काढू शकला नाहीये आणि हा सामना जिंकलाय तो नितीन योद्धानं केलाय 59 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. 14 धावा नेक्सनच्या नावावरती, अभिषेकच्या नावावरती 12, मॅकमिलन गोविंदच्या नावावरती 11 धावा. गोलंदाजी पाहिली जितूचे 2 विकेट, 1 विकेट जन्मेशच्या नावावरती, 1 विकेट चिरागच्या नावावरती आणि पाठलाग सुरुवात राकेश प्रभूंना अफलातून केली होती. 19 धावांची खेळी त्याची जबरदस्त होती. पण त्यानंतर रायनल इत्तूर नावाचं एक वादळ आलं गोलंदाजीमध्ये आणि त्यांना पूर्णपणे OSD मनसुब्याला खिंडार पाडला. प्रतीकचे 2 विकेट, 1 विकेट मग मॅक्युलन गोविंदच्या नावावरती आहे आणि हा सामना 15 धावांनी जिंकत असताना एक लयबद्ध गोलंदाजी, अचूक नियंत्रणात गोलंदाजी आणि त्याला लाभलेली शानदार क्षेत्ररक्षणाची साथ, त्यामुळे हा सामना 15 धावांनी जिंकलाय तो टीम नितीन योद्धा उत्तन. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो. जिथे आपण बघू शकता मॅकमलनची पूर्ण टीम नितीन योद्धा या ठिकाणी अगदी लाईनमध्ये उभी आहे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि हे डिसिप्लिन आपण पाहतो या ठिकाणी. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो खेळाडू आहे 2 षटकं 9 धावा आणि 3 मोहरे टेपलेले आहेत. अप्रतिम तिखट मारा केलाय. समोर संघाची आपण बिकट परिस्थिती करणारा खेळाडू ठरतोय. अर्थात मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली मिस्टर रायनल ठरतो या सामन्याचा हिरो. प्रशांत पाटील सर आमच्या बरोबर आहेत, संघाचे संघ मालक आहेत, ते देखील खुश असतील ज्या पद्धतीने हा सामना इथं जिंकला. मॅकमिलन अप्रतिम आउटस्टँडिंग या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण सजवलं होतं, खूप चांगली कामगिरी केली. रायनल प्लीज या, रायनल आपण यायचं आहे. रायनल अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी आपण केली आणि प्रशांत पाटील संघ मालक आहेत, योद्ध्यासारखे लढलेत. रायनल एक्सिलंट बॉलिंग, 2 षटकं 9 धावा या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत. प्रशांत पाटील सर आमच्या बरोबर आहेत. संघ जिंकलेला आहे, कसं इथे आपण बघितलं तर नितीन योद्धाचा संघ निश्चितच आनंदाचा पारावर त्यांना झालेला, अर्थात पारावर उरलेलं नाही. खरं तर खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आणि हा सामना जिंकलाय. उत्तम प्रकारची गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदारचं क्षेत्ररक्षण करत नितीन योद्धा 11चा संघ बाजी मारतोय. या सामन्यामध्ये रायनल ठरलाय गेम चेंजर खेळाडू. आपण पुन्हा एकदा समाजवन कक्षामध्ये जाऊया. अत्यंत महत्त्वाचा आणखीन एक सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि त्याचं धावतं वर्णन घेऊन आमचे दोन्ही समालोचक मित्र समाजवन कक्षामध्ये सज्ज आहेत. दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. ओव्हर टू कॉम बॉक्स.